हॅलो फ्रेंड्स, तर चला पाठ्यक्रम S7 जो आहे विज्ञान व गणित अध्ययन अध्यापन शास्त्राचा घटक तिसरा जो आहे त्याला आपण आज स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे गणित व गणित विज्ञान पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक अध्यापन पद्धती व तंत्रे। तर हा जो काही पॉईंट दिले आहे ते भरपूर वेळेस आपण F1 मध्ये म्हणजे फर्स्ट इयरमध्ये खूप वेळेस अभ्यास केला आहे आणि आत्ता पण खूप वेळेस केला आहे। तरी पण बघूया 10 मार्क्सचं वेटेज आहे चॅप्टरला। स्टार्ट करूया। पहिला पॉईंट आहे विज्ञान गणित इयत्ता 6वी ते 8वी पाठ्यक्रमाचे विश्लेषण। तर ते कशा प्रकारे करायचं आहे तर त्यांनी दिलं आहे। आपल्याला माहिती आहे की जो अभ्यासक्रम असतो तो पहिली ते 5वी प्राथमिक स्तराचा असतो, 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर, 9वी ते 10वी माध्यमिक स्तर आणि 11वी 12वी उच्च माध्यमिक स्तर अशा प्रकारे असतो। मग त्याच्यामध्ये 4 बाबींचा समावेश केला जातो। तो कोणत्या कोणत्या आहे, इम्पॉर्टंट आहे। 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की अभ्यासक्रमामध्ये कोणत्या कोणत्या 4 गोष्टींचा विचार केला जातो किंवा समावेश असतो। तर पहिली आहे विषयांची उद्दिष्ट, नंतर आहे उद्दिष्टानुसार आशय, अध्ययन अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन। हे 4 पॉईंट आहे, इम्पॉर्टंट आहे। तर त्यातला पहिला पॉईंट आहे जो आहे गणिताचा पाठ्यक्रम। मग पाठ्यक्रम तयार करण्याचे जे काही कार्य आहे ते प्रत्येक राज्यात असतं किंवा प्रत्येक राज्यात सुरू आहे। मग महाराष्ट्रात पाठ्यक्रम तयार करण्याचे जे कार्य आहे ते विविध मंडळांकडून चालू असतं। त्यापैकी जे काही 1ली ते 8वीचा जो पाठ्यक्रम आहे तो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे त्याच्याकडून घेतला जातं किंवा त्यांच्यामार्फत तयार केलेला असतो। आणि 9वी ते 12वीचा जो पाठ्यक्रम आहे तो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे असतं ते तयार करतं। ठीक, मग ही दोन्ही मंडळे अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना विषयावर समित्यांचे गठन करत असतात आणि त्या समित्यानुसार पाठ्यक्रम अभ्यासक्रम जो आहे तो तयार केला जातो। मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धती आहे आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये आहे घटक पद्धत, रेषीय पद्धत, समकेंद्री पद्धत इम्पॉर्टंट आहे। तर पहिली आहे घटक पद्धत। तर काय आहे की घटक पद्धतीमध्ये समान गुणधर्म किंवा समान वैशिष्ट्ये असलेले घटकांचे एकत्रीकरण केलं जातं आणि त्यानुसार पाठ्यक्रमाची रचना आहे ती केली जातं। मग उदाहरणार्थ काय आहे की इयत्ता 6वी मध्ये संख्या प्रणाली अंतर्गत नैसर्गिक संख्या व संपूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, इयत्ता 7वी मध्ये परिमेय संख्या आणि इयत्ता 8वी मध्ये अपरिमेय संख्या व वास्तव संख्या यांचा अभ्यास जो आहे तो केला जातो। म्हणजे काय की ज्यांचे जी काय क्लासची जी पातळी आहे विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार ती अभ्यासाची पातळी जी आहे ती वाढवली जात असते। नंतर आहे रेषीय पद्धत। मग या रेषीय पद्धतीमध्ये एकच घटक अनेक इयत्तांमध्ये घेतला असतो। उदाहरणार्थ बीजगणित क्षेत्रांतर्गत। मग इयत्ता 6वी मध्ये संख्येसाठी अक्षराचा वापर, वैजिक राशींची बेरीज व वजाबाकी। नंतर आहे 7वी मध्ये काय, वैजिक राशींचा गुणाकार, एक चल समीकरणे, वैजिक राशींचे अवयव। 8वी मध्ये नित्य समानता, एक चल समीकरणे, बहुपदी, बहुपदांचा भागाकार इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या रेषीय पद्धतीमध्ये विचारल्या जातात। तर 1 मार्क्ससाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा चूक की बरोबर मध्ये विचारला जाऊ शकतो की टिंब या पद्धतीमध्ये एकच घटक अनेक इयत्तांमध्ये घेतला जातो। तर त्याचं आन्सर आहे रेषीय पद्धत। ठीक आहे। तर पुढचं आहे समकेंद्री पद्धत। मग या पद्धतीमध्ये एखाद्या घटकाची जुजबी माहिती खालच्या इयत्तेत करून दिली जाते आणि प्रत्येक पुढच्या इयत्तेसाठी त्या घटकाची जी व्याप्ती आहे ती क्रमाक्रमाने वाढलेली जाते। आपल्याला F7 मध्ये प्रश्न विचारला गेला होता की पाठ्यक्रम जी प्रायमरी लेवल आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करू शकता। ठीक आहे। मग कसं आहे त्याचे आन्सर काय आहे, त्याची समकेंद्री पद्धत आहे। इयत्ता 6वी 7वी 8वी साठी जे आहे ते वर्तुळाचा जो घटक आहे तो आपण त्यामध्ये मागच्या वर्षी बघितलेला आहे। मग इयत्ता 6वी मध्ये वर्तुळ, त्याची त्रिज्या, व्यास, गुणधर्म, वर्तुळाची जीवा जी आहे, कंस, वर्तुळाचा अंतर्भाव जे आहे ते बाह्य भागाची माहिती दिली असते। 7वी मध्ये काय होतं, मग वर्तुळखंड, एकाच वर्तुळखंडातील कोन, लघुकोन, विशाल कोन जे आहे त्यांची माहिती दिली जाते। 8वी मध्ये वर्तुळ केंद्र व जीवा यांतील अंतर, वर्तुळ जीवेशी संबंधित गुणधर्म इत्यादी गोष्टी ज्या आहेत ते समकेंद्री पद्धतीमध्ये आपल्याला एकत्रित जो आहे आढळलेला दिसतं। मग सर्वसाधारणपणे प्राथमिक स्तरावरील जो काय अभ्यासक्रम आहे तो समकेंद्री पद्धतीने मांडलेला असतो किंवा समकेंद्री पद्धतीवर किंवा एकरेषीय पद्धतीवर आधारलेला असतो। मग काही वेळा या घटकानुसार सुद्धा दोन्ही पद्धतींचा एकत्रितपणे वापर सुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो। मग त्याचं विश्लेषण आहे। मग कसं आहे, पाठ्यक्रम रचनेचे प्रकार कोणता, मग पाठ्यक्रमाची उद्दिष्टे काय आहे, आशयाची व्याप्ती व स्वरूप, आशयात अंतर्भूत असलेले जे काही गाभाभूत घटक आहे ते काय काय आहे, आशयातून विकसित करणारे जी मूल्य आहे किंवा जीवनमूल्य किंवा जीवन कौशल्य गाभाभूत घटक कोणते कोणते त्यामध्ये दिलेले आहे ते इम्पॉर्टंट आहे। नंतर आहे आशयाचे जे काही मूल्यमापन पद्धती ज्या आहेत त्या मूल्यमापन पद्धती कोणत्या कोणत्या आहेत त्यांचा तिथे वापर दिलेला असतो। नंतर आहे ज्ञान रचनावादी दृष्टिकोन। मग पाठ्यक्रमाची ही जी उद्दिष्टे आहेत ती प्रत्येक पाठ्यपुस्तकातून दिलेली असतात। मग पाठ्यक्रमाच्या व्याप्तीचा विचार करण्यासाठी किंवा करताना पाठ्यक्रमाची शाखानीय विभागणी केलेली असते। उदाहरणार्थ काय, गणित, अंकगणित, बीजगणित, भूमिती इत्यादी घटकांचा उपघटकांचा विचार त्यामध्ये करावा
लागतो. मग त्यामध्ये 10 गावाभूत घटक दिलेले असतात. ती कोणते कोणते आहेत? भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पहिला आहे, नंतर आहे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या, नंतर आहे राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आहे, भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा, समानतावाद आणि धर्मनिरपेक्ष किंवा लोकशाही, स्त्री पुरुष समानता, पर्यावरणाचे रक्षण, सामाजिक अडसरांचे निर्मूलन, छोट्या कुटुंब प्रमाणकांचे पालक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष जे आहे. हे 10 घटक आहे, गावाभूत घटक जे आहे ते दिलेले असतात. मग मोस्टली आपण कोणते कोणते 10 घटक बघितले आधी? फर्स्ट इयरमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म सहिष्णुता, स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सौजन्यशीलता, वक्तशीरपणा, संवेदनशीलता, नीटनेटकेपणा, हे जे काय आहे ते गावाभूत घटक जे आहे ते विकसनासाठी आपण ते दिसून आले आहे किंवा विकसनासाठी आपण त्यांचा प्रयत्न जो आहे तो केलेला दिसून आलेला आहे. मग NCF 2005 नुसार काय ज्ञानरचनावादावर त्यांनी भर दिला होता. मग विद्यार्थी स्वतःसाठी ज्ञानाची निर्मिती करतो हे केंद्रस्थानी ठेवून तसे प्रयत्न पाठ्यक्रमात केले गेले होते. मग विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहे, प्रश्न विचारणे, समस्येची उकल करणं, एकत्र येऊन कृती करणं, चर्चा करणं इत्यादी बाबतीमध्ये त्यांनी सतत प्रयत्न व्हावेत असं त्यांचं काय होतं, उद्दिष्ट होतं. मग 6वी ते 8वीच्या पाठ्यक्रमामध्ये काय केलं की समकेंद्री पद्धतीने त्याची मांडणी जी आहे ती दिसून आली. फॉर एक्झाम्पल वर्तुळ, मग त्याचं क्षेत्रफळ, घनफळ, आलेख काढा इत्यादी जे आहे ते समकेंद्री पद्धतीमध्ये मांडण्यात आलं. मग 6वी ते 8वीचा जो काही पाठ्यक्रम होता तो गणिताच्या विविध शाखांचा म्हणजेच अंकगणित, बीजगणित, भूमिती इत्यादींचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. आणि नंतर काय करण्यात आलं की शाखांतर्गत जो काय समन्वय आहे म्हणजे इतर शाखांचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न जो आहे तो दिसून आला. फॉर एक्झाम्पल आता आपण विज्ञान आणि गणित एकत्र बघतोय म्हणजे इतरमध्ये सुद्धा त्याचा प्रयत्न जो आहे तो दिसून आला. मग विद्यार्थ्यांचे जे काही वय आहे, परिपक्वतेचा विचार करण्यात आला. मग तसेच पाठ्यक्रमात विद्यार्थी कृतीलाही भरपूर वाव दिलं जातं. मग उदाहरणार्थ त्रिकोण रचना आहे, चौकोन रचना आहे यांसारख्या कृती सांगण्यात आले. मग व्यावहारिक अंकगणित, नफा तोटा, शेकडेवारी, कमिशन, वसूट, सरळ व्याज व चक्रवाढ इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला. मग अशा प्रकारे विद्यार्थ्यांची तर्कशक्तीचा विकास आणि सर्जनशीलतेला वाव देणारा जो काही पाठ्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. मग त्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टिकोन जे आहे ते रुजण्यास मदत झाली. मुक्त प्रश्नांचा समावेश करण्यात आला आणि विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचारशक्तीची जी काय आहे विकास जो आहे तो होण्याच्या दृष्टीने वेगवेगळे मुद्द्यांवर चर्चा जी आहे ती घडून आली आणि नवीन मूल्यमापन पद्धतींचा उपयोग तिथे करण्यात आला. मग 7वीमध्ये गणितात कोणते कोणते गाभूत घटक दाखवले, मूल्य दाखवले, क्षमता दाखवल्या, जीवन कौशल्य दाखवले ते त्यांनी पुढच्या पेजवर दिलेलं आहे. तर ते कोणते कोणते आहे तर ते आपण बघूया. तर त्यातलं पहिलं इथे जो चार्ट दिलेला आहे त्यांनी तो चार्ट दिला आहे. क्षमता, उद्दिष्टे, गाभूत घटक, मूल्य व जीवन कौशल्य इयत्ता 7वीसाठी पाठ्यक्रमाचं विश्लेषण कशा प्रकारे केलं आहे हे त्यांनी दिलेलं आहे. मग प्रकरणाचं नाव आहे त्रिकोणाचे गुणधर्म, त्रिकोण रचना, चौकोनाचे प्रकार, चौकोन रचना, चौकोन इत्यादी जे आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. मग त्यात जी काही माहिती आहे त्याच्यानुसार त्यांची रचना करणं, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, काय काय दिलं आहे. मग रचना करताना आपला नीटनेटकेपणा असायला हवा, जीवन कौशल्य कोणती असायला हवी की चिकित्सक विचार करण्यात यायला हवा, वर्ग, नंतर आहे वर्ग आणि वर्गमूळ, नंतर आहे घातांक, सरासरी, नफा तोटा, घातांकावर आपण एक पाठाचं सुद्धा तयार केलेलं आहे. नंतर आहे चलन, पायथागोरसचा सिद्धांत, वैजिक राशींचा जो काही गुणाकार असतो तो कसा करायचा किंवा एकचल समीकरणे आहे, द्विचल समीकरणे आहे ते कसे कसे सॉल्व करायचे हे त्यांनी तिथे दिलेलं आहे. पुढच्या पेजवर त्यांनी दिलेलं आहे की सरळ व्याज कसा काढायचा आहे, कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट जे आहे 6 ते 5 मार्क्ससाठी याच्यावर प्रश्न विचारला जातो, इम्पॉर्टंट आहे. तर आपला जो काही भाग 2 बघितला आपण त्याच्यामध्ये गणिताचा जो काय आहे नॉर्मल ज्या थिंक आहे, फॉर एक्झाम्पल त्रिकोण, त्रिकोणाचे प्रकार, चौकोन, चौकोनाचे प्रकार हे मी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि दुसरा जो काही आपण व्हिडिओ किंवा मग जो पार्ट बघणार होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेकंड चॅप्टरवर आलेले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इथून मागच्या क्वेश्चन पेपरचे आणि इथून पुढे कोणते कोणते येऊ शकतात ते मी तुम्हाला व्हाईट बोर्ड थ्रू जे काय आहे एक्सप्लेन करून दिलेले आहे. तर ते बघवायचे आहेत. 6 मार्क्स तुमचे तिथे फिक्स होणार आहे, इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे कोणीही तो व्हिडिओ स्किप करू नये. ठीक, तर अशा प्रकारे तिथे एकरूपता जी आहे, क्षेत्रफळ, घनफळ कसं काढायचं किंवा जोड स्तंभालेख कसे काढायचे, स्तंभालेख जे असतात ते कसे काढायचं असं त्यांनी तिथे पुढच्या पेजवर दिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे. पुढचा जो पॉईंट आहे त्याचं नाव आहे विज्ञानाचा पाठ्यक्रम. आधी काय बघितलं आपण, कशाचं बघितलं, आधी आपण गणिताचा पाठ्यक्रम बघितला, आता विज्ञानाचं बघूया. मग NCF 2005 नुसार बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाधिकार अधिनियम जो आहे तो आपल्याला माहिती आहे. मग त्यानुसार 2012 जो आहे
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 तयार करण्यात आला. मग त्याची कार्यवाही जी आहे ती 2013-14 पासून सुरू करण्यात आली. मग याच्यामध्ये काय करण्यात आलं की महाराष्ट्र राज्यात जो काय अभ्यासक्रम तयार करण्यात आला त्या प्राथमिक स्तरावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद जे होतं ते कार्य करत होतं. मग राष्ट्रांच्या तसेच समाजाच्या गरजा लक्षात घेऊन पाठ्यक्रमात बदल करणं अपेक्षित असतं. मग कोणत्याही भागाची जी काय सखोल माहिती मिळवायची असेल तर त्याचे विश्लेषण करावे लागते. त्यामुळे विविध अंगांनी माहिती मिळण्यास मदत होते. मग इयत्ता 6वी ते 8वीचा जो काही पाठ्यक्रम आहे तो तयार करताना ज्ञान रचनावादी दृष्टिकोन समोर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मग त्यातून पाठ्यक्रमाचे जे काय आहे स्वरूप ते विद्यार्थी केंद्रित आपल्याला माहिती चाइल्ड सेंटर असायला हवे. मग विज्ञान विषयाचा जो काय आवश्यक असणाऱ्या क्षमता त्यांच्यामध्ये असायला हवा. विविध जे काही पाठ्यक्रमाची रचना आहे ती त्यामध्ये दिसून आली पाहिजे. मग विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्यास जी काही कृती आहे तिच्यावर भरपूर काय केला भर दिला गेला. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकल करत आहात तुम्ही विज्ञानाचं तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे काही निरीक्षण आहे ते गरजेचं आहे. कारण का की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करत असाल तर ते प्रॅक्टिकलची तुमची रेंज आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या जे काही रिडिंग्स ज्या आपण म्हणतो त्या कशा आल्या किती आल्या ते तुम्हाला निरीक्षणावरून कळतं. मग विद्यार्थ्यांना जे काही निरीक्षण करण्यास कृती करण्यास त्यामध्ये भर दिला गेला. मग कृतीशील बनवणं विद्यार्थ्यांना अध्ययनामुळे विद्यार्थी उपयोजन आणि कौशल्य या उद्दिष्टांची पातळीवर पोहोचू शकणं आणि त्यांना कृतीशील बनवणं हा त्याचा काय होता उद्दिष्ट होतं. मग विद्यार्थ्यांमध्ये जो काही सर्जनशीलतेला वाव देणं त्यासाठी पाठ्यक्रमात विविध उपक्रम आहेत. सांगा पाहू, जरा डोके चालवा यांच्यासारख्या गोष्टींचा समावेश करणं तुम्हाला माहीत आहे का. म्हणजे या गोष्टींचा समावेश केला तर विद्यार्थी काय होता तिथे अट्रॅक्ट होता आणि तो पाठ्यक्रम जो आहे किंवा जी काही गोष्ट आहे ती विद्यार्थी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सक्षम होतात. ठीक आहे. नंतर आहे त्यांनी विश्लेषण केलं आहे पाठ्यक्रम विश्लेषण इयत्ता 6वी 7वी आणि 8वीसाठी. तर कशा प्रकारे करायला गेलं पाहिजे की ते त्यांनी तिथे दिलेलं आहे. तर 6वी 7वी 8वी पाठ्यक्रम पद्धतीची रचना कोणती असायला हवी ते त्यांनी दिलेलं आहे. तर ती आपण चार्ट जो आहे ते तुम्ही बघून घ्यायचा आहे. नंतरचा आहे पुढचा पॉईंट जो आहे तो आपण बघूया. पुढच्या पॉईंटचं नाव आहे ते विज्ञान गणित पाठ्यपुस्तकांचे चिकित्सक परीक्षण आशयाचे विश्लेषण. इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. मग पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक विश्लेषण आहे त्यांचा पहिला मुद्दा आहे पाठ्यपुस्तक पाठ्यक्रमानुसार आहे का. म्हणजे जे काही घटक पाठ्यपुस्तकात दिलेले आहे किंवा जे काही पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेले जे घटक आहे ते पाठ्यक्रमानुसार आहेत का. म्हणजे जे अवघड घटक आधी टाकलेले आहे आणि सोपे घटक नंतर टाकलेले आहे असं न करता सोपे जे टॉपिक आहे ते आधी टाकायचे आणि नंतर अवघड टॉपिक टाकायचे. अशा प्रकारे त्याचं पाठ्यक्रमाची जी काही रचना असायला हवी, पाठ्यपुस्तकाची रचना असायला हवी. नंतरचा पॉईंट आहे निर्धारित केलेली जी काही उद्दिष्ट आहे ती साध्य होत आहेत की नाही ते बघणं. म्हणजे काय की जे काही उद्दिष्ट आहे आशयाची मांडणी त्यामध्ये दिलेली आहे त्याच्यावर विचार प्रवृत्त करणं, तर्क लावणं, मानसिक क्षमतांचा योग्य जो काही वळण असतं ते लावणं. पाठ्यपुस्तकाची रचना जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची किंवा एकाच प्रकारे केलेली आहे का नाही ते शोधून काढणं. मग दिलेले जे काही आशय आहे त्याच्यातून उद्दिष्ट काय साध्य काय करायचं आहे नेमकं ते त्यामध्ये दिलेलं आहे की नाही ते त्यामध्ये गरजेचं आहे. नंतर आहे पाठ्यपुस्तकातील घटकांची मांडणी. मग पाठ्यपुस्तकातील जे काही घटक आहे त्यांची मांडणी जी आहे ती अध्यापन सूत्र जे आहे ते विचारात घेऊन केले जातं. आपल्याला माहिती अध्यापन सूत्रे कोणती आहे. मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे, अज्ञाताकडून ज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे हे जे आहे त्यांच्या ज्या मांडणीनुसार त्याची मांडणी केलेली आहे की नाही ते बघणं. मग जे काही घटक त्यामध्ये दिलेला आहे त्यांचा तत्वांचा विचार त्यामध्ये केलेला आहे की नाही ते बघणं. घटकांचा योग्य क्रम दिला आहे की नाही ते बघणं. विद्यार्थ्यांचं जे काय अभिरुची व वयोगटाचा विचार त्यामध्ये होणं गरजेचं आहे. स्वयंअध्ययनास पोषक असायला हवी. अशा प्रकारे जे आहे ते पाठ्यपुस्तकातील घटकांची मांडणी जी आहे ती गरजेची आहे. नंतर आहे पाठ्यपुस्तकातील आशय. मग आशय हा अचूक असायला हवा. आशयाचं जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सुयोग्य व भरपूर उदाहरणे त्यामध्ये असायला हवी. म्हणजे काय की योग्य आकृत्या काढणे, चित्रे, आलेख इत्यादींचा समावेश करणे, आशयाची मांडणी तयार करणं, ज्ञान रचनावादी दृष्टिकोन, गावाभूत घटक, मूल्य, जीवन कौशल्यांचा विकास त्यामधून झाला पाहिजे. कृतीशील जे काय अध्ययन आपण म्हणू त्या अध्ययन जे आहे ते सहभागी वृत्तीचं असायला हवं. या गोष्टींचा विचार करून आशयाची मांडणी जी आहे ती केली गेली असायला हवी. मग आशय हा दैनंदिन जीवनाशी सुद्धा निगडीत असायला हवा. मग गणित विषयाचा सरावाची जी काही उदाहरणे आहे, स्वाध्याय आहे ते त्यामध्ये दिले गेलेले असायला हवे. अशा प्रकारे आशयाची स्पष्टीकरणासाठी अचूक, योग्य आणि साध्या भाषेचा वापर सुद्धा करण्यात यायला पाहिजे. कारण काय होतं की जर हार्ड भाषा दिली आशयामध्ये किंवा पुस्तकामध्ये जर लँग्वेज जी आहे ती हार्ड दिली असेल तर विद्यार्थी थोडेसे काय होतं अभ्यासाला टंगाळ करतात. कारण ते विद्यार्थ्यांना समजत नाही. कारण ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते
आणि मग काही बुक्सचं काय होतं बघा की विद्यार्थ्यांची जी काय आहे सपोज वेगवेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स असतात, मग काही पब्लिकेशनचे बुक्सची लँग्वेज खूप जास्त हार्ड असते, काहींची इझी असते. मग इझी असलेली विद्यार्थ्यांना ती लँग्वेज समजणं आणि एक्झामला लिहिणं काय होतं सोपं जातं, त्यामुळे ते इझी पुस्तकांचं जे आहे ते फॉलो करत असतात. ठीक आहे. नंतर आहे पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक परीक्षण. मग पाठ्यपुस्तकाचे परीक्षण करण्यासाठी चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष लक्षात घ्यावे लागतील. मग पाठ्यपुस्तकाचे निकष कोणते कोणते आहे? उद्दिष्टांनुसार, बाह्यनुसार आणि अंतरंगानुसार. बरोबर आहे. मग त्यातलं पहिलं आपण बघूया की पाठ्यपुस्तकाचे उद्दिष्टांनुसार निकष. तर ते काय काय आहे? वैज्ञानिक गणिती दृष्टिकोन त्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. वैज्ञानिक गणिताचा जो काही संकल्पना आहे किंवा संबोध जो आहे तो त्यामध्ये स्पष्ट करता आला पाहिजे. अभिरुची जी आहे ती निर्माण करण्यात आली पाहिजे. मग सर्जनशीलता आहे ती निर्माण झाली पाहिजे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. अशा प्रकारे जे आहे त्यांचे उद्दिष्ट ते आहे. नंतर आहे बाह्य रंगानुरूप निकष. मग पुस्तकाचं जे काही मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे, लेखक आकार किंवा मग शब्दांचा आकार जो आहे, कागद, छपाई, अक्षर, बांधणी, किंमत इत्यादी सगळ्या बाबींचा जो आहे विचार त्यामध्ये केला गेला पाहिजे. गणिताचा आपला F7 जो होता त्यामध्ये आपण पाठ्यक्रमाच्या आशयाची मांडणी जी आहे ती बघितलेली आहे. नंतर आहे अंतरंग. अंतरंगामध्ये काय असायला हवं? अनुक्रमणिका, उद्दिष्टांना अनुसरून लेखन, विषयाची मांडणी, भाषा लेखन शैली जी आहे, चित्रे व आकृत्या, स्वाध्याय, अध्यापन सूत्रांचा वापर, अचूकता, क्रमबद्धता, स्वयंअध्ययन, अध्ययनकृती, स्पष्टीकरणासह उदाहरणे, सामान्यकरणची जी प्रक्रिया आहे आणि शेवट काय दिलं पाहिजे? एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय दिलेला आहे की नाही ते अंतरंगाचं परीक्षण त्यानुसार केलं जातं. नंतर त्यांनी एक नमुना दिलेला आहे की इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकाचे परीक्षण. मग सामान्य विज्ञान पुस्तकाचं नाव आहे, इयत्ता 6वी आहे. तर अशा प्रकारे त्यांचं जे आहे तो नमुना त्यांनी थोडक्यात तिथे मांडलेला आहे. नंतरचं पुढचा पॉईंट जो आहे त्याचं नाव आहे पाठ्यपुस्तकाचे उद्दिष्टानुसार परीक्षण. तर ते काय आहे आपण डीपली आपण तिथे बघणार आहोत. मग पहिला पॉईंट आहे की इयत्ता 6वी सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मग पाठ्यपुस्तक करून पाहूया, जरा डोके चालवा, सांगा पाहू, नेहमी लक्षात ठेवा. मग तुम्हाला माहीत आहे का अशा गोष्टींचा जो काय यूज तुम्ही केला तर विद्यार्थ्यांना ते पुस्तक जे आहे ते अट्रॅक्ट करू शकतं. नंतर आहे विज्ञानातील जे विविध संबोध आणि संकल्पना आहे, आकृती व विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्टीकरण केलेले जे काय आहे ते त्यामध्ये असायला हवं. नंतर आहे विद्यार्थ्यांच्या भावना विश्वाशी जे काय संबंधित रंगीत चित्रे आहे ते त्यामध्ये असायला हवे असल्याची, त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना अभिरुची निर्माण होते. ठीक. नंतर आहे जरा डोके चालवा म्हणजे काय की जे काही सहाय्याने सर्जनशीलता त्यामध्ये निर्माण होती. याच्यानुसार सर्जनशीलता म्हणजे काय की क्रिएटिव्ह थिंग्स जे आहे ते निर्माण होतात. मग आपण जे काही गणित बघत असतो बघा की गणितामध्ये आपल्याला एखादं एक्झाम्पल समोर आलं की आपल्या माइंडमध्ये लगेच ते आपण कॅल्क्युलेट करायला स्टार्ट करतो आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे ते आहे. मग विविध उपक्रम दिलेले आहेत. मग निरीक्षण करण्याची जी संधी आहे विद्यार्थ्यांना दिली आहे, त्यामुळे अध्ययन अध्यापन क्रियेत सुसंवाद जो आहे तो निर्माण होईल असं नाही आणि विद्यार्थी कार्यप्रवृत्त राहतील असंही नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्ञानरचनावादी दृष्टिकोन असल्यामुळं विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी केंद्रित पाठ्यक्रम असायला हवा. जेव्हा तो ज्ञानरचनावादी अभ्यासक्रम असेल तेव्हाच विद्यार्थ्यांना ते समजणं सोपं जाईल आणि त्यांना जे काय आहे ते त्याकडे सुसंवाद जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. नंतर आहे बाह्य रंगानुसार किंवा बाह्यांगानुसार परीक्षण. पहिलं आहे मुखपृष्ठ. मग मुखपृष्ठ म्हणजे काय की जे काही मुखपृष्ठावर जे काही तुम्हाला पुस्तकात दाखवायचं आहे त्याचे थोडेफार डायग्राम त्याच्यावर असायला पाहिजे. विविध रंगसंगतीमुळे काय होतं पुस्तक जे आहे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना आकर्षक वाटतं. प्रकाश स्रोतात अपारदर्शक वस्तू आल्यास प्रकाश आरपार जात नाही, म्हणून या वस्तूची जी काही सावली आहे ती पडते. स्थितीत ऊर्जा, स्थितीत विद्युत ऊर्जा, उतरण, सजीवातील विविधता, सजीवांची वाढ, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी संकल्पनांवर आधारित चित्रांची रचना त्यामध्ये केली गेलेली असायला हवी. मग त्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना ते पुस्तक वाचण्यासाठी आनंद किंवा मग चांगलं वाटतं किंवा मग जे काय होतं ते पुस्तक वाचण्याची त्यांना आवड जी आहे ती निर्माण होती. नंतर आहे मलपृष्ठ. मग पाठ्यपुस्तकाची जी काय आकर्षकता वाढावी यासाठी मलपृष्ठावर कास पठारावरील विविध फुलांची चित्र दिली गेली पाहिजे. शिक्षणाचा जो काय अधिकार आहे हा लोगो दिला गेलेला असायला हवा. मुलगा मुलगी समान हा संदेश त्यामध्ये दिला गेलेला
असायला हवा. नंतर आहे कागद. मग कागद जो आहे तो पांढरा व चिवट असायला हवा. 70 GSS क्रीमी वो अशा प्रकारे त्याची जी काय आहे ती कागदाची जाडी जी आहे ती असायला हवी. कागद जास्त पातळ असेल तर पुस्तक पटकन फाटलं जाईल. ठीक ना, त्यामुळे कागदाचं जे काय आहे जाडी व्यवस्थित असायला हवी आणि पांढरा असायला हवा. त्यामुळे मुलांना ते दिसण्यासाठी मुलांच्या डोळ्यांना जो आहे तो त्रास होणार नाही आणि अक्षरं जे आहेत ते व्यवस्थित दिसतील. नंतर आहे बांधणी. बांधणी जी आहे ती योग्य आणि भक्कम असायला हवी. असं नाही की 2 महिने पुस्तक यूज केलं आणि मधून फाटून गेलं. नंतर आहे छपाई. छपाई ही ठळक व सुंदर असायला हवी. रंगीत चित्रे दिलेली असायला हवी. महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहे त्या रंगीत चौकटीमध्ये दिलेल्या असायला हव्या. जे काही मेन पॉईंट्स आहे ते जाड अक्षरात दिले असायला हवे आणि नंतर त्यांची माहिती जी आहे ती कमी अक्षरात दिलेली गेलेली असायला हवी. जसं की आपण आत्ता बघतोय की याच्यामध्ये दिलं आहे बांधणी, छपाई, आकार, वजन, किंमत इत्यादी ज्या गोष्टी आहे ते मोठ्या अक्षरात ब्रॉड करून दिल्या आहे. तर जे त्यांना सांगायचं आहे त्याच्याबद्दल ते त्यांनी छोट्या अक्षरात दिलं आहे. त्यामुळे काय होतं की वाचणाऱ्यांचं जे काही लक्ष आहे ते व्यवस्थितपणे त्याच्याकडे केंद्रित होतं. एक समान तुम्ही वाचत राहिले तर तुम्हाला ते वाचण्यासाठी बोर होतं. नंतर आहे आकार आणि वजन. पुस्तकाचा आकार हा 28 सेंटीमीटर × 21 सेंटीमीटर असायला हवा. त्यामुळे हाताळण्यास ते योग्य आहे आणि वजनसुद्धा योग्य आहे. नंतर आहे किंमत. पाठ्यपुस्तक सर्व शिक्षा अभियानांतर्गत उपलब्ध झालेले जे काय विनामूल्य वितरणासाठी उपलब्ध आहे. म्हणजे किंमत जी आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांना घेता येईल अशा प्रकारे असायला हवी. नंतर आहेत अंतरंग. मग अंतरंग काय काय आहे तर त्यातलं पहिलं आपण बघूया. मग पाठ्यपुस्तकाचे जे काही सुरुवातीला निसर्ग सानिध्य, मुलगा मुलगी एकत्र सहकार्याने अभ्यास करत आहे असं चित्र द्यायला हवं. मग समानता ही मूल्य त्यामधून निर्माण होतं. मग पर्यावरणाचं जे संरक्षण आहे, संवर्धन आहे यासाठी एक मुलगा मुलगी बागेत रोप लावत आहेत. अशा प्रकारे विविध चित्रे त्यामध्ये दिली गेलेली असायला हवी. मग भारत संविधान, उद्देशिका छापण्यात आलेली किंवा मग तसेच राष्ट्रीय राष्ट्रगीत व प्रतिज्ञा यांचा समावेश त्यामध्ये केला गेला असायला हवा. राष्ट्रभक्ती या मूल्यांची जोपासना केली गेलेली असायला हवी. संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम जे संशोधन मंडळ आहे पुणे यांनी पुस्तकाची वैशिष्ट्ये व हेतू जे आहे ते स्पष्ट केलेले आहे. मग नंतर आहे दुसरा आहे त्यातला प्रकरणांचा क्रम. मग प्रकरणांचा जो काही क्रम आहे तो योग्य दिला गेला असायला हवा. म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र, निसर्ग इत्यादी शास्त्रांतील घटकांचा पाठ्यपुस्तकात समावेश केला गेलेला असायला हवा. मग नैसर्गिक साधन संपत्ती व आपत्ती व्यवस्थापन यामुळे जीवनाशी संबंधित माहितीचा समावेश केला गेलेला दिसून येतो. तिसरा आहे आशय. मग पाठ्यपुस्तकात जे काही दिलेल्या क्षमता आहे विकासनासाठी आशयाची मांडणी केलेली असते. मग विद्यार्थ्यांचा स्तर जो आहे, वयोगट आहे तो लक्षात घेता चित्रे व आकृत्यांचा भरपूर वापर त्यामध्ये केला गेलेला असायला हवा. मग स्वप्रयत्नाने माहिती मिळवणं, विविध निरीक्षणे नोंदवणं, माहितीचे संकलन करणं, विविध उपक्रमांची सहाय्याने इत्यादी विचारी पुस्तकामध्ये त्यामध्ये मूल्य गाभाभूत घटक जे आहे ते त्यामध्ये आशयभूत केलेले गेलेले असायला हवे. पुढचं आहे तर विविध ते काही चौकट जे आहे ते मूल्य जे आहे ते विविध चौकटीमध्ये दर्शवली गेली असायला हवी. निरीक्षण करा, थोडे आठवा, हे नेहमी लक्षात ठेवा, निरीक्षण करा आणि चर्चा करा इत्यादी गोष्टी त्यामध्ये दिल्या गेलेल्या असायला हवा. नंतर आहे पाठ्यपुस्तकात भारतीय शास्त्रज्ञ सर CV रामन यांची थोडक्यात परिचय दिलेला गेलेला असायला हवा. मग भाषा. मग विद्यार्थ्यांसाठी सहज, सुलभ आणि सोप्या भाषेचा वापर त्यामध्ये गेलेला असायला हवा. मग मुलांचे जे काही दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्टीकरण करणं, त्यांचा उपयोग, रंगीचित्रांच्या सहाय्याने समर्पकता वाढली आहे इत्यादी जे काय आहे त्यामध्ये दिलं गेलं असायला हवं. स्वाध्याय जो आहे तो दिला गेला असायला हवा. कारण काय होतं की विद्यार्थी शिकत राहिला आणि त्यांना किती शिकले, काय शिकले हे चेक करून बघण्यासाठी त्यांना शेवट जो आहे तो स्वाध्याय दिला गेला असायला हवा. त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे लिहा. ठीक, तर अशा प्रकारे त्यामध्ये स्वाध्यायामध्ये प्रश्न तुम्ही ॲड करू शकता. नंतर आहे समन्वय. मग जो काही विषय तुम्हाला द्यायचा आहे तो इतर विषयांसोबत सुद्धा थोडाफार तरी समन्वय साधणारा असायला हवा. मग त्यातून काय होतं, विद्यार्थ्यांना बाकी विषयांची सुद्धा गोडी निर्माण होते. नंतर पुढे आहे आशयाचे विश्लेषण. मग आशय म्हणजे काय की एखादा जो काही विशिष्ट हेतू आहे तो मनात धरून संकलित केलेली जी माहिती होय. म्हणजे विश्लेषण म्हणजे काय की पृथक्करण, घटक किंवा अलग अलग करण्याची प्रक्रिया म्हणजे काय, विश्लेषण. मग डेव्हिस आयके यांनी काय म्हटलेलं आहे की इट इज द ॲनालिसिस ऑफ अ टॉपिक और कंटेंट यू नीड टू बी टफ into its constitutions or elements and arrange to them in a logical sequence. यावरून आशयात जे काही घटक दिलेले आहे
ते वेगवेगळे करून तार्किक क्रम लावणं म्हणजे आशय विश्लेषणात अपेक्षित असतं. मग कोणताही अभ्यासक्रम जो आहे त्याचा तपशील जो आहे, आशयाचा तपशील घेणं, वस्तुस्थिती दर्शवणं किंवा संज्ञा, संबोध, घटना, व्याख्या, तत्वे, नियम, सूत्र जे आहे डॉक्टर ब्लूमनी हा सिद्धांत मांडलेला आहे त्यानुसार त्यांचं पृथक्करण करून बघणं किंवा मग जे काही दिलेले आहे ते आशय यांच्यामध्ये आशयाचा संबंध, आशयामध्ये इत्यादी घटकांचा संबंध दिला गेलेला असायला हवा. ठीक आहे. नंतर त्यांनी आशय विश्लेषण नमुना 9वी एक दिलेला आहे, तर 8वीसाठी तो नमुना दिला आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, संबोध दिला आहे. मग त्यामध्ये संबोध काय, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हवा, आर्गॉन, पाण्याची वाफ, निष्क्रिय वायू इत्यादी. व्याख्यामध्ये काय आहे, त्यामध्ये त्यांच्या व्याख्या कशा लिहिणार ते दिलं असतं. प्रक्रिया म्हणजे ती प्रक्रिया कशी होते ते दिलं आहे. गुणधर्म म्हणजे ऑक्सिजन वायूचे भौतिक गुणधर्म काय आहे, आम्लपर्जन्याचे गुणधर्म काय आहे, उपयोग कसा करणार, ऑक्सिजनचे उपयोग कसे आहे, नायट्रोजनचे कसे आहे. माहिती म्हणजे काय की नायट्रोजनचे जैविक स्थितीकरण काय आहे, वेधशाळांचे कार्य कसे आहे. आकृत्या काढणं म्हणजे काय, विविध आकृत्या त्यांच्यावर दिल्या गेलेल्या असायला हवा. आलेख मग प्रकरणाच्या सुरुवातीला हवेतील जे काही घटक आहे शेकडा प्रमाण दर्शवणारे, त्यामध्ये वर्तुळालेख जो आहे तो दर्शवला गेला असायला हवा. निष्क्रिय म्हणजे ऑक्सिजन स्वतः जळत नाही मात्र ज्वलनाला मदत करतो, काही आर्द्रता शोषक पदार्थ हवेतील पाण्याची वाफ शोषून घेतात इत्यादी प्रकारचे निष्कर्ष आपल्याला त्यातून दिसून येतील. अशा प्रकारे आणि तथ्य काय आहे, कार्बन डायऑक्साईडमुळे वैश्विक तापमान जे आहे त्याची वाढ होते. अशा प्रकारे त्यांनी आशय विश्लेषण नमुना 1 दिलेला आहे. मग नमुना 2 हा पहिला सामान्य विज्ञानसाठी दिलेला आहे आणि नमुना दुसरा जो आहे तो गणितसाठी त्यांनी दिलेला आहे. मग त्यामध्येही त्यांनी तेच पॉईंट दिला आहे. तर त्यातला पहिला पॉईंट जो आहे तो आहे संकल्पना. मग चौकोनाचे सम्मुख शिरोबिंदू, चौकोनाचे सम्मुख बाजू, चौकोनाचे कोन, चौकोनाचे प्रकार इत्यादी त्यामध्ये आहे. नंतर निष्कर्ष म्हणजे काय की कोणत्याही चौकोनाच्या 4 कोनांची मापांची बेरीज ही 360च असते. माहिती काय काय आहे, चौकोनाचा अंतर्भाग, बाह्य भाग, चौकोनी क्षेत्र. तथ्य काय आहे, 2 सम्मुख बाजूमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो, चौकोनाच्या 2 सम्मुख कोनामध्ये सामायिक बाजू नसते. अशा प्रकारे ते तथ्य आहे. आकृती म्हणजे काय की चौकोनाची जी आकृती आहे ती बंदिस्त असते. तर असे ते आहे गणिताचं आशय विश्लेषण. नंतर आहे आशय विश्लेषणाचे फायदे 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. तर कोणते कोणते फायदे आहे, मग आशय विश्लेषण केल्यामुळे शिक्षकास कोणता भाग शिकवायचा आहे हे समजतं. मग नंतर काय आहे की आशय विश्लेषणाच्या निमित्तानं काय होतं, आशयाचे जे काही बारकाईनं अभ्यास केला जातो त्यातील महत्त्वाच्या घटकांचे आकलन होते आणि त्यामुळे आशयावर प्रभुत्व मिळवणं काय होतं, सहज शक्य होतं. मग कोणती उद्दिष्ट साध्य करता येतील हा विचार त्यामध्ये केला गेलेला असतो. मग आशयाच्या जे काही अध्यापनासाठी लागणारी शैक्षणिक साधने आहे ते तयार करणं, त्यांचा नेमका वापर करणं हे शक्य होतं. योग्य अध्यापन पद्धतींची निवड करणं सुलभ होतं. त्यानुसार अध्यापन पद्धतीत जे काय आहे ते केले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना आकलनास काय होतं, सोपं होतं. मग आशयाची जी अध्यापन करताना मांडणी आहे ती अचूक करता येते. अध्यापनानंतर योग्य मूल्यमापन तंत्रांची निवड करून मूल्यमापनसुद्धा करता येतं. तर हे झालं विज्ञानाचं. नंतर आहे गणित अध्ययन पद्धती आणि तंत्रे. तर त्या काय पद्धती आहे, प्रायोगिक पद्धत, प्रयोग दिग्दर्शक पद्धत, स्वयंशोधन पद्धत, समस्या निराकरण पद्धत, प्रकल्प पद्धत, निरीक्षण पद्धत, चर्चा पद्धत. तर ह्या ज्या काय पद्धती आहेत त्या आपण खूप वेळेस डिस्कस केलेल्या आहे. ठीक आहे. तर मी त्याची तुम्हाला वरवर माहिती जी आहे ती थोडीफार सांगते कारण खूप वेळेस आपण ते डिस्कस केलेलं आहे. मग पहिली आहे प्रायोगिक पद्धत. मग प्रायोगिक पद्धतीमध्ये काय असतं नेमकं की गणित जो विषय आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कृती आपल्याला करावी लागते, उदाहरणे सोडवावी लागतात, आकृत्या काढाव्या लागतात, विशिष्ट मांडणी जी आहे ती आपल्याला करावी लागते. मग ही जी पद्धत आहे ते विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव देणारी असते, शोधनाला गती निर्माण करणारी असते. त्यामुळे याला काय म्हणायचं, प्रायोगिक पद्धती असं म्हणतात. मग त्यामध्ये अनुभव द्यायचे आहे, निरीक्षण करायचे, आवश्यक ती कृती करायची इत्यादी जे काही मिळणारे निष्कर्ष आहे त्यातून ती योग्य नोंद ठेवली जाते आणि विद्यार्थ्यांच्या जे काही सर्जनशीलता आहे कृतीला वाव मिळतं. त्यामुळे त्याला एकरूपता, समरूपता आणि सममिती यांसारखे संबोध जे आहे ते या पद्धतीतून विद्यार्थ्यांच्या अंगी जतले जातात किंवा त्यांच्या अंगी जे आहे ते वाढले जातात. त्यामुळे त्याला म्हणायचं आहे प्रायोगिक पद्धत इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. पुढचे आहे प्रयोग दिग्दर्शन पद्धत. मग शिक्षक जेव्हा गणितातील जी काही कृती आहे, एखादी क्रिया प्रत्यक्ष दाखवतात त्याचं स्पष्टीकरण जेव्हा शिक्षक करतात त्याला म्हणायचे दिग्दर्शक पद्धत. मग मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्राचा याच्यामध्ये वापर केलेला असतो. मग विद्यार्थ्यांचा पाठात सक्रिय भाग असतो त्यामुळे अवधान टिकवून ठेवण्यास मदत होत असते. मग शिक्षक प्रत्यक्ष कृती करून दाखवतात, त्याचं स्पष्टीकरण देतात आणि विद्यार्थ्यांचा जो काही सहभाग आहे तो त्यामध्ये घेत असतात. मग त्यामुळे ही काही संकल्पना आहे प्रयोग दिग्दर्शक पद्धत जी आहे ती स्पष्ट केली जाते. त्याच्यामध्ये बीजगणित आहे. उदाहरणार्थ बीजगणितातील विस्तार सूत्र कशी सोडवायचे आहे, तर विस्तार सूत्र आपण एका पॉईंटमध्ये एका व्हिडिओमध्ये सॉल्व पण करून दिलेलं आहे.
तर पुढे आहे स्वयंशोधन पद्धत. मग स्वतः प्रयोग करून त्यातून एखादं जे काही तत्त्व आहे ते शोधून काढायचं असेल तर त्याला म्हणायचं आहे शोधक पद्धत. म्हणजे काय की जे एखादं तत्त्व असेल ते स्वतः शोधून काढायचं. म्हणजे शास्त्रज्ञ अनेक प्रयोग करतात, त्यामधील जे काही सेम गोष्टी आहेत त्या पाहून काही निष्कर्ष काढतात, सूत्रारूपाने ते मांडतात आणि त्यातील जे काही आहे तत्त्व ते विशद करतात. त्याचप्रमाणे प्रश्न जे आहे ते निर्माण करतात, त्याचं उत्तर शोधण्याकरता काही जरूरत असलेलं किंवा गरजेचं असलेलं साहित्य शोधून काढतात आणि त्याचं मार्गदर्शन जे करायचे जे काय आहे स्पष्ट स्वतः किंवा विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन आहे ते करून विद्यार्थ्यांकडून तो निष्कर्ष आहे तो किंवा विद्यार्थ्यांकडून त्या प्रश्नाचं उत्तर काढून घेतात. त्याला म्हणायचं आहे स्वयंशोधन पद्धत. म्हणजे एखादं जे काही गोष्ट आहे ती करायची आहे ती स्वतः शोधायची आणि स्वतः त्याचं उत्तर काढायचं. त्याला म्हणायचं स्वयंशोधक पद्धत. नंतर आहे पुढचं जे आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल पण दिलेलं आहे. नंतर साम्य भेद. मग साम्य म्हणजे काय, भेद म्हणजे काय, तर त्यांनी ते याचं सूत्र दिलं आहे. कागद आयत आहे, वृत्तचिती एकमेकांवर रचलेली वर्तुळे आहेत, तर सूत्ररूपाने ते मांडायचे आहे. लांबी = आपल्याला माहिती आहे की 2πr हा वृत्तचित्तीच्या तळाचा परिघाचा जो आहे फॉर्म्युला तो आहे. नंतर लांबी × रुंदी, आयताकार कागदाचे क्षेत्रफळ, तर 2πr × h 2πrh अशा प्रकारे ते पृष्ठफळ जे आहे ते काढायचं आहे. नंतर आहे समस्या निराकरण पद्धत. मग विचारशक्तीचा विकास साधण्यासाठी पुढे आलेली एखादी आधुनिक पद्धत जी आहे तिला म्हणायचं आहे समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड. ठीक. मग प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड इज अ सेट ऑफ अ इव्हेंट इन विच ह्युमन बीइंग वॉज रूल टू अचीव सम गुड्स. हे कोणी केली आहे, गॅगनने केली आहे ही डेफिनेशन. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग इन्व्हॉल्व्स कन्सेप्ट फॉर्मेशन अँड डिस्कवरी लर्निंग ही आसुवेलची डेफिनेशन आहे. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग जी पद्धत आहे ती कोणाची आहे, आसुवेलची आहे. ठीक. नंतर आहे त्याच्या पायऱ्या दिल्या आहे. मग इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं की प्रॉब्लेम सॉल्विंग पद्धत जी आहे समस्या निराकरण पद्धतीच्या पायऱ्या. तर पहिलं आहे त्यातली समस्येची जाणीव. मग समान छेद अपूर्णांकाची बेरीज शिकल्यानंतर समान छेद नसलेल्या अपूर्णांकाच्या बेरजेचे उदाहरण द्यायचे. म्हणजे काय होतं, समस्येची जाणीव त्यातून होते. नंतर आहे समस्या नेमकी कुठे आहे हे शोधणं. म्हणजे काय की येथे छेद समान नाही, त्यामुळे अंशाची जी काही बेरीज आहे ती करता येणार नाही. जिथे छेद समान असतो त्याचीच अंशाची बेरीज करता येते, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मग समस्येवर उपाय शोधणं. मग अपूर्णांकाचे जे काही छेद आहे ते समान करता येतील का, तर ते सममूल्य असलेले जे अपूर्णांक आहे त्यांची तयार करण्याची पद्धत आहे, माहिती आहे. त्यामध्ये काय असलं पाहिजे, समानता असली पाहिजे किंवा नसेल तर ते समान करून घेता आले पाहिजे. नंतर आहे उपायांची परिणामकारकता तपासणे. मग जो काही सुचवलेला उपाय आहे तो योग्य आहे की नाही, किंमत न बदलता छेद समान करता येतील का, सममूल्य अपूर्णांकावर समछेद जो असतो त्यांची लांबी किंवा जी काही बेरीज आहे ती करता येईल का, असा जो काही विचार आहे तो यामध्ये करता आला पाहिजे. नंतरचा जो आहे 5वा पॉईंट आहे तो काय आहे की सुचवण्यात आलेले जे काही उपायांची सातत्य पडताळून बघणे. म्हणजे काय की जो काही समान छेद दिलेला असेल ते सममूल्य अपूर्णांक तयार करावेत, मग त्याला समछेद अपूर्णांकाच्या बेरजेचा नियम लागू करता येईल. मग या पद्धतीमुळे काय होतं, विद्यार्थ्यांना अडचणीतून मार्ग काढण्याची क्षमता प्राप्त होते. काहीतरी वेगळं विचार करण्याची जी काही क्षमता आहे ती विद्यार्थ्यांना जी आहे ती प्राप्त होत असते. नंतर आहे प्रकल्प पद्धत, इम्पॉर्टंट आहे. तर प्रकल्प पद्धत म्हणजे काय की ही सगळ्यात पहिले स्टीव्हनसन्सनी मांडलेली आहे, आपल्याला माहिती आहे. परंतु पुढे जाऊन जे काय आहे प्रकल्प पद्धतीचं निराकरण जे आहे किंवा मुख्य सूत्रधार जो आहे तो कोण बनलेला आहे, जॉन डुई आणि किलपॅट्रिक जो आहे ते हे दोघे जण बोलले आहे. मग स्टीव्हनसन्सच्या मध्ये काय आहे की अ प्रोजेक्ट इज अ प्रॉब्लेमेशन्स ॲक्टेरेर टू कम्प्लिशन्स इन इट्स नॅचरल सेटिंग. म्हणजे काय की नैसर्गिक जे काय वातावरण आहे त्यामध्ये पूर्ण ते प्रत झालेली किंवा नेमलेली कोणतीही समस्यात्मक कृती म्हणजे काय आहे प्रकल्प आहे. हे कोण म्हटलं आहे, स्टीव्हनसन्सने म्हटलं आहे. आणि किलपॅट्रिकचं म्हणणं काय आहे की अ प्रोजेक्ट इज अ होल हार्टेड पर्पजफुल ॲक्टिव्हिटी प्रोसिडिंग इन अ सोशियल एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की एखादा विशिष्ट जो काही हेतू आहे ते हेतूपूर्तीसाठी म्हणजे हेतू पूर्ण करण्यासाठी स्वीकारलेली सामाजिक वातावरणात मनापासून केलेली जी काही कृती आहे, मनापासून पार पाडलेली जी काही कृती आहे तिला म्हणायचं आहे प्रकल्प पद्धत. फॉर एक्झाम्पल आपल्याला झाडे लावायची आहे. मग झाडे लावणारी जी काही पद्धत आहे किंवा झाडे आपल्याला लावायची आहे तर आपण ते मनापासून लावत असेल तर ती जी काही काहीतरी हेतू आहे तो साध्य करण्यासाठी तुम्ही झाडे लावत आहे आणि तो हेतू तुम्ही साध्य करण्यासाठी ते झाड काय करतं तुम्ही मनापासून लावत आहे, तर ती म्हणायची तुमची
प्रकल्प पद्धत त्याचे दोन प्रकार पडतात, एक आहे वैयक्तिक आणि दुसरा आहे सामाजिक. मग या पद्धतीमध्ये शिक्षक हा मित्र मार्गदर्शक तत्वता असतो. तसंच शिक्षक हा प्रकल्पाच्या कार्यवाहीचा वेळी जे आहे ते हजर असणं गरजेचं आहे. म्हणजे जो काही प्रकल्प विद्यार्थी करत आहे त्यावेळी शिक्षक जो आहे तो हजर असणं गरजेचं आहे. नंतर आहे त्याच्या पायऱ्या दिल्या आहे. तर पहिली आहे परिस्थिती निर्माण करणं. म्हणजे विद्यार्थ्यांसमोर एखादी अशी समस्या ठेवायची की जी प्रकल्पासाठी वातावरण निर्माण करू शकते. उदाहरणार्थ विविध बँकांमध्ये जाऊन त्यांचे कर्जाचे जे काय आहे किंवा मग विविध कालावधीसाठी आकारलेले जाणारे व्याज यांची माहिती काढणं. नंतर आहे निवड व हेतू निश्चित करणं. म्हणजे शिक्षकांची चर्चा करून विद्यार्थी प्रकल्प निश्चित करतात. जे काही प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, हेतू आहे ते ठरवतात. मग त्यातील काय आहे, फॉर एक्झाम्पल आकारणी किंवा सरळ व्याज जो आहे चक्रवाढ पद्धतीने बँकेमधले जो काही व्याज आहे ते आकारणी किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे. तिसरा आहे नियोजन करणं. म्हणजे प्रकल्पासाठी कोणती कृती आराखडा करायचा आहे तो आराखडा आपला आधी तयार केला गेला पाहिजे. नंतर आहे किती बँकांची निवड करायची आहे, बँकेमध्ये नेमके काय करायचे आहे, किती जणांचे गट करायचे आहे, इत्यादी गोष्टी त्यामध्ये नियोजनात आल्या पाहिजे. नंतर आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची असेल तेव्हा अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर त्या नियोजनाची अंमलबजावणी आहे ती गरजेची आहे. नंतर आहे अहवाल तयार करणं. मग जे काही तुम्ही प्रकल्प केला आहे मग ते पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमचा अहवाल जो आहे तो गरजेचा आहे. म्हणजे तुम्ही जी काही माहिती मिळवलेली आहे त्या माहितीचं वर्गीकरण केलं पाहिजे. व्याजाची आकारणी आहे किंवा तिमाही, सहामाही किंवा मग वार्षिक जे काही व्याज आहे त्यानुसार सरळ व्याज, चक्रवाढ जे आहे ती पद्धती तुम्हाला ठरवता आली पाहिजे. म्हणजे जे काय आहे सूत्र जे आहे ते शिकलेली सूत्रांच्या सहाय्याने तुम्हाला त्या गोष्टी आहे त्या पडताळा करून बघता आल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल काय आहे, सूत्राकडून नियमाकडून सूत्राकडे किंवा मग पृथक्काकडून संयोजनाकडे, अशा प्रकारे त्यामध्ये पद्धती तुम्हाला सूत्र तुम्हाला यूज करता आले पाहिजे. नंतर आहे मूल्यमापन. मग नियोजनाप्रमाणे जे काही काम आहे ते झाले आहे की नाही, हेतू साध्य झाले आहे की नाही याचं मूल्यमापन शिक्षक ठरवतील. त्रुटी असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो कोण करत असतो, शिक्षक करत असतो. पुढे आहे निरीक्षण पद्धत. मग विज्ञान विषयावरील घटक जे आहे ते शिकवण्यासाठी या पद्धतीचा अवलंब जो आहे तो जास्त प्रमाणात केला जातो. मग यामध्ये काय असतं की विद्यार्थ्यांचा जो काही दृष्टीसमोरील सर्वच पैलू जे आहे, म्हणजेच आपण निरीक्षण करतोय असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु जेव्हा आपण निरीक्षण करतो त्यातून वेगळं पण काय आहे ते विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे, ते आहे तुमचं निरीक्षण. म्हणजे काय की मानवाला खगोलशास्त्राविषयी, प्राणीशास्त्राविषयी सर्व ज्ञान निरीक्षणातून प्राप्त झालेले आहे. म्हणून निरीक्षण ही विज्ञानाची विकासाची पायाभूत पद्धत म्हटली जातं. म्हणजे आपण एखाद्या प्राण्याचं निरीक्षण करतो किंवा सपोज आपण चिमणीचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला कळतं की चिमणी एक पाय मागे पुढे घेऊन चालत नाही, तर ती दोन्ही पायावर काय करते, सोबत उड्या मारत असते. अशा प्रकारे निरीक्षण पद्धत जी आहे ती आहे. नंतर ती वापरायची कशी? मग पहिला पॉईंट आहे निरीक्षण कशाचे करायचे आहे, ते का करायचे आहे, म्हणजे निरीक्षण संबंधित ज्या काही सूचना आहेत त्या देणं गरजेचं आहे. दुसरं आहे प्रत्यक्ष घटना, वस्तू, कृती यांचं निरीक्षण करण्यास सांगणं गरजेचं आहे. तिसरं आहे निरीक्षण करण्यापूर्वी जे काही सूचना आहे त्यांची नोंदी घेणं गरजेचं आहे किंवा ज्या काही नोंदी घेतलेल्या आहे त्यांची जी माहिती आहे ती मिळवणं गरजेचं आहे. नंतर चौथा आहे घेतलेल्या ज्या काही नोंदी आहे अथवा माहितीचं जे काही वर्गीकरण आहे ते करता येणं गरजेचं आहे. त्या आधारे चर्चा करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार काय करणं पाहिजे, निष्कर्ष आणि अनुमान काढणं सुद्धा गरजेचं आहे. पुढे आहे निरीक्षण पद्धती केव्हा वापरावी. मग या पद्धतीचा वापर कधी करावा, जेव्हा परिसराचा अभ्यास करायचा असेल तेव्हा निरीक्षण पद्धतीचा वापर करावा. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, खगोलशास्त्र शास्त्रज्ञ जे आहे त्या अध्यापनासाठी ह्या पद्धतींचा वापर करत असतात. एखादी घटना आहे, प्रयोग, कृती, आलेख काढायचे असेल तर तेव्हा निरीक्षण पद्धती गरजेची आहे. हवामानातील जे काही बदल आहे, पर्जन्य, माती, वारे, खनिजे, त्सुनामी ज्या काही आहे आपत्तीजनक घटक आहे त्या गोष्टींचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. मग राष्ट्रीय ज्ञानाचा जो काही विकास आहे, वैज्ञानिक प्रगतीचा किंवा मग मानवी जीवनातील जे काही परिणाम करणारे घटक आहे त्यांची जी काय अध्यापनाची ज्या यादी असतात त्या यादींची निरीक्षण करणं गरजेचं आहे. पुढे आहे चर्चा पद्धत. मग चर्चा म्हणजे कोणत्याही समस्यांचे, प्रश्नांचे सर्वांनी मिळून केलेले विवेचन, विश्लेषण किंवा मूल्यमापन होय. मग चर्चा ही केवळ काही वेळा काय असते, अनौपचारिक स्वरूपात असते, तर काही वेळा ती औपचारिक स्वरूपात असते. मग त्यांचे दोन प्रकार पडतात, एक आहे वर्गचर्चा आणि दुसरी आहे गटचर्चा. मग वर्गचर्चामध्ये काय होतं की जेव्हा सर्व वर्ग समान भूमिकेवरून
चर्चेत सहभागी होतात तेव्हा त्याला म्हणायचं आहे वर्गचर्चा. वर्गचर्चेचे परत 2 प्रकार पडतात, ते कोणते आहे? शिक्षक संचलित चर्चा आणि विद्यार्थी संचलित चर्चा. फॉर एक्झाम्पल एखादा टीचर जो आहे तो तुम्हाला स्टोरी सांगतोय, मग स्टोरी सांगता सांगता तो सोबत तुम्हाला क्वेश्चन विचारतोय. मग तुमची जी काही चर्चा आहे ती स्टोरी सांगण्याची शिक्षकांची चर्चा असेल, शिक्षकांच्या संबंधित चर्चा आहे आणि तुम्ही आन्सर देताय म्हणजे ती विद्यार्थी संबंधित चर्चा आहे. मग दोघांमध्ये जी काय आंतरक्रिया होती तिला म्हणायचं चर्चा पद्धत. नंतर आहे शिक्षक संचलित चर्चा म्हणजे काय की ही जी चर्चा आहे ती घडवून आणण्यासाठी चर्चेचा जो काही विषय आहे किंवा काही दिवस अगोदर विद्यार्थ्यांना त्या विषयाची जी काय समस्यांची चर्चा कोणत्या विषयावर करायची आहे तो विषय जो आहे, संदर्भ ग्रंथ जो आहे, पाठ्यपुस्तक जो आहे ते विद्यार्थ्यांना पुरवणं गरजेचं आहे. मग चर्चेच्या वेळी शिक्षक संचालक करतात, त्यामुळे विद्यार्थी आपापली जी काही मते आहे ती मांडू शकतात. मग चर्चेमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण जे काही स्वातंत्र्य असतं ते दिलं जातं. त्यांचे आन्सर जे आहे, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य किंवा मग जे काही त्यांना अडचणी येतात ते विचारण्याचं स्वातंत्र्य त्यामध्ये दिलं जातं. नंतर आहे विद्यार्थी संचलित चर्चा. मग या प्रकारामध्ये विद्यार्थी स्वतः चर्चेत संयोजन किंवा संचालन नियंत्रक असतो. म्हणजे विषयाची पार्श्वभूमी एका विद्यार्थ्याकडे दिली जाते, तर एक विद्यार्थी चर्चेचा अध्यक्ष बनतो. मग बाकी विद्यार्थ्यांना त्याची नोंदी घेणं किंवा मग तो एक विद्यार्थी काय करतो, बाकी विद्यार्थ्यांच्या नोंदी घेतो आणि त्याच्यानुसार काय करतो, विद्यार्थी चर्चेत जो आहे तो अनुमान जो आहे तो काढत असतो. फॉर एक्झाम्पल आपल्या क्लासमध्ये जो असतो मॉनिटर असतो, मग मॉनिटर काय करतो, वर्गात कोणी नसलं की तो पूर्ण क्लासला काय करतो, सांभाळत असतो. बरोबर. नंतर आहे गटचर्चा. मग जेव्हा काही विशिष्ट विद्यार्थी चर्चेत सहभागी होतात व इतर जे काही विद्यार्थी आहेत ते श्रोत्यांची भूमिका पार पाडतात तेव्हा त्याला म्हणायचं आहे गटचर्चा. फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन जो आहे त्याचं एक्सप्लेनेशन एकाच विद्यार्थ्याला व्यवस्थित येतं आहे, मग तो काय करतो, 4-5 विद्यार्थ्यांच्या गटामध्ये तो जो मेन विद्यार्थी आहे तो एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत असेल तर ती काय करतो, तो विद्यार्थी एक विशिष्ट भूमिका पार पडत असतो. मग त्याला काय म्हणायचं आहे गटचर्चा. नंतर आहे गटचर्चाची पहिली पद्धत, ती कोणती आहे, 7 ते 8 विद्यार्थी निवडले जातात. मग त्यांना अगोदर विषय देऊन त्यावर चर्चेची पूर्वतयारी करून घेणं. मग चर्चेच्या वेळी हेच विद्यार्थी काय करतात, सादरीकरण करत असतात आणि इतरांची जी काही चर्चा असतात ती ऐकतात व चर्चा संपल्यानंतर इतर विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारतात व प्रत्येक विद्यार्थ्यांचे गट बदलल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चर्चेत संधी मिळत असते. दुसरी पद्धत आहे तर शिक्षक प्रथम वर्गात निम्मा वेळ अध्यापन करतात, नंतर विद्यार्थ्यांचे गट तयार करून चर्चेसाठी विषय पाठ्यांश दिले जातात आणि त्या प्रत्येक गटानुसार स्वतंत्रपणे बसवून जी काय आहे ती चर्चासत्र घेतला जातो. तिसरी पद्धत काय आहे, या पद्धतीमध्ये 4 ते 5 मुले निवडली जातात. मग त्यांना शिक्षक चर्चेसंबंधी सूचना तयार करतात आणि ही काय निवडलेली विद्यार्थी आहे किंवा मुले आहेत ते वर्गातील विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाचे नेतृत्व करत असतात. ठीक, अशा प्रकारे जे आहे त्या 3 पद्धती आहे. नंतरचा पॉईंट आहे गणित शिक्षणासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी आधार प्रणाली. मग गणित प्रयोगशाळा म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की गणित एक शास्त्र आहे. मग गणित विषयाला जी काही कृतीला, गणित विषयामध्ये काय असतं, कृती करण्याला जास्त महत्त्व असतं, एक्झाम्पल सॉल्व करण्याला जास्त महत्त्व असतं. मग त्याला जे काही साहित्य आहे ते लागणं किंवा जे काही साहित्य आहे त्या ज्या ठिकाणी गणित असतं किंवा सर्वांसाठी लागणारी जी जागा असते त्या ठिकाणाला किंवा कोपऱ्याला गणिताची प्रयोगशाळा असं म्हणतात. मग त्यामध्ये काय काय येतं, मणी, गोट्या, चिंचोके, फळांच्या बिया, दशकाच्या माळा, आकृत्या, तक्ते, चित्रे इत्यादी वस्तूंचा समावेश प्रयोगशाळेमध्ये होत असतो. बरोबर. मग त्यामध्ये दुसरं आहे स्पाइक ॲबॅकस म्हणजे काय, मणितारा, मणिफळा आपण ज्याला म्हणतो. ॲबॅकस आपण मागच्या वर्षी पण बघितलेलं आहे, तर ठीक आहे ते ॲबॅकस आपण बघितलेलं आहे. नंतर आहे संगणकाचा गणित अध्यापनासाठी वापर. मग काय काय गणिताचा अध्यापनासाठी काय वापर होतो संगणकाचा गणितामध्ये, तर आजचं युग जे आहे ते तंत्रज्ञानाचं आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शाळा ही संगणकीकृत होत आहे. मग गणिताचं जे काय अध्ययन आहे ते संगणकाचा वापर करून ठरवू शकतो. गणित विषयाच्या उजळणीसाठी, सराव करण्यासाठी, गणित खेळ जो आहे खेळण्यासाठी, गणित विषयाच्या दैनंदिन ज्या काय कसोट्या आहे त्यांचा वापर करण्यासाठी संगणकाचा वापर करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे स्वयं अध्ययनातून आनंद जो आहे तो विद्यार्थ्यांना मिळू शकतो. नंतर आहे वैदिक गणित. मग गणित जसं की प्रसिद्ध जे काही गणित तज्ज्ञ आहे किंवा बुद्धिविलासिनी हा जो काही ग्रंथ आहे त्यामध्ये गणित तज्ज्ञ किंवा मग गणित जो काही वैदिक गणित आहे त्यामध्ये एक अभिनव पद्धत दिलेली आहे. मग हा जो काही भास्कराचार्यांनी लीलावती या ग्रंथामध्ये टीका ग्रंथ आहे. मग दैवत यांची पद्धत अरब, इराणी, इटाली, इंग्रज, फ्रेंच इत्यादी काळात शिकवून गेले. मग त्यांनी काय केलं, काही जी काही खाली दिलेली जी काही डायग्राम आहे त्यानुसार वैदिक पद्धत जी आहे ती त्यांनी मांडली
होती. नंतर आहे तिसरा पॉईंट जो आहे तो अध्ययन स्रोत, शाळेतील अध्ययन स्रोत इम्पॉर्टंट आहे. तर कोणते कोणते स्रोत आहे? ग्रंथालय, शालेय बाग, विज्ञान कोपरा, अध्यापन साहित्य व अध्ययन स्रोत, निवडीचे निकष, एडगर डेलची शंकू आकृती आपल्याला F1 मध्ये विचारली गेली होती, तर ते आपण इथे डिस्कस करणार आहेत. मग अध्ययनाचे स्रोत त्यांनी दिलेले आहे जवळपास 12 ते 13 स्रोत आहे. तर ते कोणते कोणते आहे? छंद, परिसर, मोबाईल, इंटरनेट, शैक्षणिक साधने, घर, शिबिरे, शाळा, समाज, आकाशवाणी, ग्रंथालये, दूरदर्शन, विज्ञान बाग, गणित मंडळे, सहली, प्रदर्शने, व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे किंवा संमेलने. त्यातलं पहिलं बघूया आपण ग्रंथालय. मग अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये ग्रंथालयाची जी काही भूमिका असते ती इम्पॉर्टंट असते. मग वर्ग अध्यापन करताना अनेक मर्यादा असतात, त्या मर्यादा येऊ नयेत यासाठी ग्रंथालयाची आवश्यकता असते. मग पाठ्यपुस्तकातून मिळणारी जी काही माहिती आहे तिला भर घालण्यासाठी ग्रंथालयातील जो काही संदर्भ ग्रंथांचा वापर, त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचं अर्जन करण्यासाठी ग्रंथालयाचा वापर जो आहे तो केला जातो. मग जे काही विद्यार्थ्यांचे विविध क्षमता आहे, विकसन, विषयांबद्दल अभिरुची आहे ती वृद्धिंगत करण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोगी होतो. मग शिक्षकांना किंवा विविध अध्यापन पद्धती ज्या आहेत त्या सॉल्व करण्यासाठी, विविध अध्यापन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विज्ञानाचे जे काही ग्रंथालय आहेत त्याचा उपयोग होत असतो. मग ग्रंथालयामध्ये विविध प्रकारची पुस्तके आपल्याला उपलब्ध असतात, त्यांची जी काय आहे विशिष्ट अशी मांडणी जी केलेली असते. प्रत्येक सब्जेक्टचे जे विशिष्ट कपाटात ते पुस्तकं ठेवलेली असतात. मग सर्व पुस्तके जे आहे ते नोंद वहीवर रजिस्टर केलेले असतात. त्यांचं मूल्य, लेखक, नाव इत्यादी जे काही बारीक बारीक गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख त्या रजिस्टरमध्ये केलेला असतो. मग गणित किंवा विज्ञान विषयाचं जे काही पुस्तकांची यादी आहे त्याच्यावर गणित तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ यांचा समावेश असतो. त्या महत्त्वाची जे काही सूत्रे असतात, नियम, आकृत्या यांचं त्यामध्ये उपयोजन केलेलं असतं. मग ग्रंथालयात येणारे जे काही मासिके असतात, वार्षिक अंक असतात यांची मांडणी जी आहे ती महत्त्वाची असते. मग कात्रणं लावायची सोय असते. त्यामध्ये ग्रंथालयात नवीन नवीन पुस्तकांची भर पडत राहावी म्हणून आधुनिक जे काही माहिती आहे ती मिळवण्यास मदत होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे, ज्ञान अद्ययावत होतील असे पुस्तकं ग्रंथालयात येणं किंवा येत राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे आहे शालेय बाग. मग शाळेचा जे काही परिसर आहे तो एक बाग निर्माण करता येऊ शकेल. म्हणजे काय की बागेत विविध प्रकारची फुलझाडी असतात, रोपापासून फुलझाडी तयार करता येतात किंवा मग जे काही विविध बदल आहे त्यांच्यामध्ये होणारे बदल निरीक्षण विद्यार्थी करत असतात. मग प्रकाश संश्लेषण क्रियाबद्दल किंवा आवश्यक असणारे जे काही सूर्यप्रकाश, पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साईड यांची आवश्यकता कोणाला असते? शालेय बागेला असते. मग तणांचं जे काही तणांच्या पिकाच्या वाढीत होणारा जो काही परिणाम आहे तो अभ्यासता येतो. विविध प्रकारचे जे काही बियाणे असतात त्यांची लागवड तेथे करून घेता येते. फक्त पुस्तकातून शिकण्यापेक्षा प्रात्यक्षिक जी काही कृती असते त्यांना जोड मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात काय होतं? एक प्रकारची दृढीकरण होत असतं. त्यामुळे शालेय बाग जी आहे ती खूप जास्त गरजेची आहे. मग त्याचे फायदे दिले आहे कोणते कोणते आहे? पहिलं आहे विद्यार्थ्यात निरीक्षण शक्ती वाढीस लागते, विद्यार्थी कृतीप्रवण होतात, विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळते, विविध जे काही पर्यावरणविषयी जनजागृती जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये मनात निर्माण होते, वनस्पतींचे अवयव विकसित होताना जवळून निरीक्षणाची संधी जी आहे ती प्राप्त होत असते, फुलझाडांमुळे जे काही परिणाम होतात ते सुंदर, शालेय परिसर जो आहे तो सुंदर दिसत असतो. त्यामुळे शाळेची ओढ जी आहे ती विद्यार्थ्यांना निर्माण होते. शाळेतील जी काही बाग आहे ती बघून तशा प्रकारची फुलझाडे, रोपे जी आहे ती आपल्या घरात किंवा मग आपल्या आजूबाजूला असावीत असे विद्यार्थ्यांना वाटत असते. तिसरा आहे विज्ञान कोपरा. मग आपल्या वर्गातील एक कोपरा विज्ञान कोपरा म्हणून वापरता येईल. मग त्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये काय काय येणार? विज्ञानविषयी जे काही साहित्य आहे ते त्यामध्ये येतात. म्हणजे उदाहरणार्थ काय काय येणार? विद्युत जे काही चुंबक आहे, चुंबकीय बल जे आहे ते त्यामध्ये येणार. नंतर आहे स्टँड, दोरा, बहिरंगी भिंगे, आरसे, उतरण, कप्पी, तुलना करण्यासाठी जड हलक्या वस्तू, ताणकाटा इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत ते त्यामध्ये येत असतात. मग शाळा भरण्यापूर्वी किंवा मधल्या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना ही उपकरणे आहे ती हाताळण्यासाठी काय करली पाहिजे? सवलत त्यांना दिली गेली पाहिजे आणि ते हाताळताना कोणतीही जे उपकरणे आहे ते तुटू नये किंवा विद्यार्थ्यांच्या हाताला लागू नये त्याच्या सूचना ज्या आहेत त्या स्पष्ट करून दिल्या गेल्या पाहिजे. मग त्याचे फायदे काय काय आहे? वस्तुनिष्ठ निरीक्षणाची सवय विद्यार्थ्यांना लागते, वैज्ञानिक तत्त्वांची पडताळणी करण्याची संधी मिळू लागते, फुरसतीच्या वेळेचा उपयोग करता येतो, अध्ययन करण्यास प्रेरणा मिळत असते, विज्ञान विषयाची जी काय अभिरुची आहे ती निर्माण होण्यास मदत मिळते, विज्ञान छंदाची जोपासना करण्याची संधी प्राप्त होते. मग विज्ञान विषयातील नियम पडताळून पाहताना वैज्ञानिक जी काही भूमिका आहे ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बाळगत असते. अशा प्रकारे गणित आणि विज्ञानचा जो काही कोपरा आहे तो आपण बघितला.
पुढचा जो पॉईंट आहे तो आहे अध्यापन साहित्य व अध्ययन स्रोत निवडीचे निकष. एडगर डेलचा जो काही शंकू आहे तो आपल्याला 4 मार्क्सला मोठ्या क्वेश्चनमध्ये विचारला गेला होता, तर तो आपण बघूया. त्यातला पहिला पॉईंट आहे अध्यापन साहित्य स्वरूप. मग दृकश्राव साधने जे आहे त्यांचा यामध्ये उपयोग होतो. मग आपल्याला माहिती की दृकश्राव साधने कोणते कोणते आहे, अध्यापन साहित्य जे आहे ते त्यांच्यामध्ये असतं. ठीक आहे. मग त्यामध्ये काय काय आहे आपण आधीही खूप वेळेस बघितलेलं आहे. त्यांचं महत्त्व आपल्याला माहिती आहे की अवधान जे आहे ते टिकून राहतं, लक्ष जे आहे ते केंद्रित असतं आपलं. त्याच्यामुळे विविध अध्ययन प्रसंग जे असतात त्यांची निर्मिती आपल्याला करता येते, किंवा जे काही आपले विषय धरून म्हणजे जे काही साहित्य आहे ते विषयास धरून असतात, विषयाला पटवून देणारं असतं. साधनं जे असतात ते मुलांची सहज दृष्टी पडेल अशा प्रकारे मांडायला, म्हणजे जे काही साहित्य आहे ते काही साहित्य आहे ते विद्यार्थ्यांना सहज सापडेल अशा प्रकारे मांडण्यात आले पाहिजे. नंतर इत्यादी त्यामध्ये पॉईंट दिलेले आहेत. ठीक आहे. पुढे आहे चित्रे किंवा आकृत्या जे आहे ते प्रमाणबद्ध असायला हव्यात, योग्य प्रकारे त्यांचा वापर करता यायला हवा. तंत्रज्ञानावर आधारित जे काही साहित्य आहे त्यांची वेळीच देखभाल केली गेली पाहिजे. फॉर एक्झाम्पल फिल्म स्ट्रिप आहे, रेकॉर्ड प्लेअर इत्यादी जे काय आहे त्यांचा वेळोवेळी तपशील जो आहे तो घेतला गेला पाहिजे. तर अध्यापन जे काय आहे अर्थपूर्ण होण्यासाठी साहित्य जे आहे ते योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे. साहित्य हाताळताना योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ काही वेळा काचेचे सामान अथवा वस्तू ज्या आहेत त्या असतात त्या पडणार नाही याची काळजी घेता आली पाहिजे. नंतर प्रयोगशाळेतील जे काही रसायने आहे, आम्ललारी जे काही यांचीसुद्धा हाताळणी जी आहे ती योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. नंतरचे आहे की ग्रंथालयात जे काही साहित्य असतात किंवा मग त्यांनी दिलेले आपले त्याप्रमाणे काही वैज्ञानिक बाग जो आहे तो भेटी जे आहे ते नियोजन त्यामध्ये केलेलं असतं. मग डॉक्टर एडगर यांनी ज्ञानेंद्रियामार्फत शिकण्याचं जे काही प्रमाण दिलेलं आहे ते आहे की डोळ्यांचं काय आहे 83% आहे, कान 11%, त्वचा 3.5, नाक 1.5 आणि जीभ 1%. मग लहान मुले जेव्हा ज्ञानेंद्रियामार्फत ज्ञान मिळवतात, प्रयत्न करतात, तेव्हा ते जे काही ज्ञान आहे ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. दृष्टी, श्रवण जे आहे ती स्पर्श, रस किंवा गंध इत्यादींचं जे काय आहे आकलन जे आहे ते नीट होत नाही किंवा जेव्हा आपण ते वरवर अभ्यासलं जातं. परंतु ज्ञानेंद्रियामार्फत एखादं ज्ञान आपण घेतलं तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. म्हणजे काय होतं की त्यांचा जो काय अनुभव शंकू आहे त्यानुसार त्यांनी असं सांगितलं की काही जे अनुभव असतात ते मूर्त स्वरूपात असतात, म्हणजे प्रत्यक्ष वस्तूपासून मिळवलेले अनुभव जो आहे तो खराखुरा असतो, बरोबर. पण काही वेळा वस्तू जी एवढी मोठ्या असतात की तिची जी काही वर्गात आणणं शक्य नाही. फॉर एक्झाम्पल जे काही जंगलातले प्राणी आहेत, जंगली प्राणी आहे, वाघ, सिंह, त्यांना आपण प्रत्यक्ष दाखवू शकत नाही वर्गात आणून. फॉर एक्झाम्पल नद्या, समुद्र आहे तेही आपण प्रत्यक्ष दाखवू शकत नाही. परंतु अशा वेळी काय करावं लागेल आपल्याला, प्रत्यक्ष वस्तूंचा आकार जो आहे त्यांची कल्पना जी आहे ती विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे. मग प्रत्यक्ष वस्तू या मूर्त असतात, मात्र त्यांची प्रतिकृती जी असतात, चित्रे जी असतात ती प्रतिकारात्मक असायला हवी. मग मूर्त अनुभवाकडून अमूर्त अनुभवाकडे जाता येतं. डॉक्टर एडगर ड्रेल यांनी काय सांगितलं आहे, तो शंकू जो आहे तो लक्षात दिला आहे. पहिला आहे प्रत्यक्ष अनुभव, म्हणजे जेव्हा आपण एखादी जी काही गोष्ट आहे ती प्रत्यक्ष अनुभव करू तेव्हाच आपल्याला ती गोष्ट आपल्याला करता येईल. नंतर आहे प्रतिकृती. आपण कालच बघितलं की जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्याच्याबद्दल ती कृती जी आहे ती आधी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. नंतर आहे नाट्यीकरण, प्रात्यक्षिके, सहली, प्रदर्शने, चित्रवाणी. नंतर आहे आकाशवाणी किंवा ध्वनिमुद्रिका, स्थिर चित्रे, दृक प्रतीके, शाब्दिक प्रतीके इत्यादी गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग लहान मुलांना स्पर्श, गंध, रस जो आहे अनुभव घेतल्याशिवाय त्या वस्तूंचा बोध जो आहे तो होत नाही. म्हणजे पाहणे, ऐकणे, स्पर्श, गंध इत्यादी जे काही ज्ञानेंद्रिय आहे त्यांना त्यामध्ये आवश्यक असतात. म्हणजे एखादं जे काही फूल आहे त्याचा सुगंध आपण प्रत्यक्ष घेतो तेव्हाच आपल्याला कळतं की त्या फुलाचा सुगंध कसा आहे. मग प्रत्यक्ष अनुभव जेव्हा घेत येत नाही किंवा मग जे काही प्रत्यक्ष अनुभव आहेत जेव्हा आपल्याला घेता येत नाही तेव्हा आपल्याला अप्रत्यक्ष अनुभवांचा सामना करावा लागतो किंवा तेव्हा प्रतिकृती जी आहे तिचा उपयोजन आपल्याला करावं लागतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला सिंह जे आहे, वाघ जो आहे तो प्रत्यक्ष बघता येत नाही, तर आपण कशा बघतो ते टीव्हीवर बघतो, फोटोमध्ये बघतो. ठीक आहे. मग उदाहरणार्थ भूतकाळात घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या वर्तमानात काळात दिसणं किंवा घडणं परत अशक्य आहे. मग अशा वेळी नाट्यीकरणाचा उपयोग त्यामध्ये होतो. म्हणजे काय की शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो आपल्याला बघता येणार नाहीये, परंतु त्यांचं जे काही नाट्यीकरण आहे मग नाट्या थ्रू मूवीमधून आपण ते काय आहे ते बघत असतो. मग प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने एखादी जी काही कल्पना आहे त्याचं दृश्य स्वरूप जे आहे किंवा दृश्य रूप जे आहे ते डोळ्यांसमोर उभं करता येणं. वनस्पतींच्या मुळांचे प्रकार प्रात्यक्षिकद्वारे अधिक स्पष्ट होत जातात. नंतर आहे शैक्षणिक सहलींच्या सहाय्याने किल्ल्यांचा जो काय आहे अभ्यास करता येतो. वीज निर्मिती केंद्र, विविध कारखाने इत्यादींचा अभ्यास करता
येतो. मग प्रदर्शनांमधून विविध वस्तू ज्या आहेत त्यांच्या प्रतिकृती यांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला करता येतो. मग दूरचित्रवाणी व चित्रवाणी यांच्या सहाय्याने अनेक ठिकाणे, स्थळे व विविध वेळी घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या हुबेहूब आपल्याला दाखवता येतात. मग ध्वनिमुद्रिका व आकाशवाणी या साधनांद्वारे सुद्धा श्रवण संवेदनास काय होत असतं, चालना जी आहे ती मिळत असते. मग या साधनांमुळे फक्त श्रवणच होऊ शकते असे नाही, असे आहे. म्हणून ही साधने जी आहे त्यांना म्हणायचं आहे श्रवण साधने. नंतर आहे आकृती, नकाशा, तक्ते, ही जी आहे ती दृक्श्राव साधने आहे. मग ही जी काही साधने आहे ती अमूर्त स्वरूपात असतात. मग जे काही शब्द आहे ते आपलं प्रतीक असतं. म्हणजे शब्दांचा उपयोग अध्ययन अध्यापनात अटळ असतो. मग शाब्दिक प्रतीके लिखित व मौखिक अशा प्रकारची असतात, आपल्याला ते माहिती आहे. अशा प्रकारे डॉक्टर एडगेरने जो काय अनुभव शंकू सुचवलेला आहे त्यामध्ये अध्ययन अध्यापन यशस्वी होण्यास मदत मिळते. मग अनुभव शंकूचा जो काही शिरोबिंदू आहे, शिरोबिंदूजवळ प्रतीक जे आहे, शब्द जे आहे ते प्रतीके दर्शवण्यात आलेली असतात. मग शंकू तळाकडे अधिकाधिक रुंद होत असतो. म्हणजेच अध्ययन अध्यापनात जसजसे शब्द जे आहेत ते प्रतीकांकडून प्रत्यक्ष हेतुपूर्ण अनुभवाकडे जातात तसे तशी प्रक्रिया ज्या आहेत त्या अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण होत असतात. पुढचा पॉईंट आहे आधार प्रणाली, विज्ञान मंडळ, चित्रपट प्रदर्शन आणि संग्रहालय. हे पण आपण खूप वेळेस बघितलं आहे. त्यातलं पहिलं बघूया विज्ञान मंडळ. मग विज्ञान मंडळाचे उद्दिष्ट काय काय आहे? विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणं, अंधश्रद्धा जी काय आहे ती निर्मूलनाचा हातभार लावणं, निसर्गातील कुतूहल, घटना ज्या आहेत त्या निरीक्षण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं, विज्ञान तत्वावर आधारित जे काही छंद आहे ती जोपासणे, इत्यादी ज्या काही शास्त्रज्ञांच्या जयंत्या आहे, पुण्यतिथ्या आहे त्या साजरा करणं, त्याद्वारे वैज्ञानिकांच्या चरित्राचा आढावा घेणं, मग विज्ञानाचे जे काही प्रदर्शन आहे ते आयोजित करणं, त्याद्वारे समाजातील लोकांचे विज्ञानविषयक प्रबोधन जे आहे ते करणं, जेणेकरून अनिष्ट चालीरीती यांना आळा बसण्यास किंवा मदत होईल. मग विज्ञान विषयात आधारित वक्तृत्व स्पर्धा ज्या आहेत त्यांचं, निबंध स्पर्धा ज्या आहेत त्यांचं आयोजन करणं, विद्यार्थ्यांची जी की चिकित्सक विचार करण्याची वृत्ती जी आहे ती निरीक्षण क्षमतांच्या विकासावर आधारित असते. मग इत्यादी सहाय्याने माहिती जी आहे ती मिळवण्यास प्रोत्साहन करणं. मग दैनंदिन जीवनात ज्या काही घडणाऱ्या विज्ञानविषयक घडामोडी असतात त्यांचा वार्ताफलक तयार करणं इत्यादी उद्दिष्ट कशाची आहे? विज्ञान मंडळाची आहे. मग त्याची संघटना आहे. मग मुख्याध्यापकांनी विज्ञानाचे आयोजन करताना किंवा अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मदतीने मंडळांची घटना, कार्यकारी मंडळ स्थापन करावे. त्यात मंडळाचे हेतू, सभासद, निधी, संकल्प, सभा इत्यादींचे बाबतचे नियोजन त्यामध्ये करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कार्यकारी मंडळ असतं, त्यामध्ये संस्था प्रमुख असतो, अध्यक्ष असतो, सेक्रेटरी असतो, इत्यादी गोष्टी किंवा इत्यादी जे काय आहे प्रमुख त्यामध्ये असतात. तर पुढचा जो काय पॉईंट आहे तो विज्ञान मंडळाची जी कार्य आहे ती आहे. ठीक, मग ती कोणती आहे? इम्पॉर्टंट आहे. विज्ञानविषयक तज्ज्ञांची व्याख्याने आयोजन करणं, जे काही चर्चासत्रे आहे, परिसंवाद जे आहे ते आयोजन करणं, वैज्ञानिक तत्वावर आधारलेली प्रदर्शनं भरवणं, विज्ञानविषयक नियतकालिका चालवणं, विज्ञानविषयक स्पर्धा ज्या असतात त्या आयोजन करणं, इत्यादी वैज्ञानिक ठिकाणांना भेटी देणं, सहली करणं किंवा विविध घटकांवर निबंध लिहिण्यास प्रवृत्त करणं, विज्ञान साहित्याविषयी निर्मिती व अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर वापर करणं, वैज्ञानिकांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करणं, विज्ञान जो काही विषय आहे तो स्पर्धा परीक्षांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करणं, त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आमंत्रण करणं, विज्ञानविषयक जे काही खेळ आहे त्यांचं आयोजन करणं, अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर उपक्रमांचे आयोजन करणं, शास्त्रीय छंदांना उत्तेजन देणं, फुरसतीच्या वेळेचा उपयोग करणं, विज्ञान विषयाचे हस्तलिखित तयार करणं इत्यादी जे काही कार्य आहे ते विज्ञान मंडळाचे आहे. पुढे आहे क्षेत्रभेद. मग वर्गाध्यापन, चित्र, प्रतिकृती इत्यादींचा वापर करावा लागतो. त्यावेळेस काही वेळा मिळणाऱ्या अध्ययन अनुभवामध्ये त्रुटी राहतात. उदाहरणार्थ काय की कागद निर्मिती करणाऱ्याचे जे काही कारखाने आहे ते कार्यरचना अभ्यासताना चित्र किंवा प्रतिकृतीचा वापर त्यामध्ये प्रत्यक्ष कागद निर्मिती संकल्पना पूर्णत्वाने स्पष्ट करता येत नाही. मग अशा वेळी चित्रभेटींचं किंवा शैलींचं आयोजन करणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये बॉटनिकल गार्डनला भेट देणं किंवा तेथील वनस्पतींचा अभ्यास प्रत्यक्ष अनुभवातून प्राप्त होण्यासाठी त्याची मदत करणं, विविध वनस्पतींच्या पानांची, फुलांची जी काही रचना आहे त्यांचा अभ्यास करणं. मग शाळांमधून सुद्धा छोट्या ज्या काही सहली असतात, चित्रभेटी असतात त्या आयोजित करणं. मग विद्यार्थ्यांना निसर्गात जाऊन निरीक्षणाची संधी जी आहे ती प्राप्त करता येत असते. मग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळत असतात कशातून? क्षेत्रभेटीमधून. मग त्याची उद्दिष्टे काय काय आहे तर ती आपण बघूया. मग क्षेत्रभेटीतील निरीक्षणामुळे शास्त्रज्ञविषयी जे काही ज्ञानाचे दृढीकरण होत असतं. मग विद्यार्थ्यांमध्ये जो काही शास्त्रीय दृष्टिकोन असतो तो त्यामध्ये निर्माण होत असतो. मग निरीक्षणामुळे काय काय होतं? माहिती संकलन होते, त्याच्यावर निष्कर्ष काढण्याची विद्यार्थ्यांमध्ये सवय जी आहे ती वृद्धिंगत होत असते.
मग निसर्गाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण होत असते. मग निसर्गात व परिसरात दडलेले जे काही शास्त्रीय तत्वांचा शोध घेऊन त्यांचा उलगडा करण्यासाठी साहित्य गोळा करण्याचं जी काही वृत्ती असते ते विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जाते. मग शास्त्रविषयी जे काही छंद आहे ती जोपासण्याची वृत्ती असते. संग्रह वृत्ती वाढीस लागते. चित्रफितींचं आयोजन करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तर त्या कोणत्या आहे की जे काही चित्रफितीचे अथवा सहलीची उद्दिष्टे प्रथम निश्चित करायची आहे ती सफल होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. म्हणजे मनोरंजनासाठी किंवा मनोरंजनाबरोबर शास्त्रीय माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांना मिळवून द्यायची असते, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. क्षेत्रभेटीची उद्दिष्ट निश्चित झाल्यावर त्याप्रमाणे क्षेत्रभेट जी आहे ती निश्चित करणं गरजेचं आहे. त्याचं आयोजन आणि नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे. पुढे आहे अवलोकन करताना कोणत्या गोष्टींची नोंदी करायची आहे, त्या कशा करायच्या आहेत, त्यांची संबंधित जे काही सूचना आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी देण्यात याव्या. मग क्षेत्रभेटी जे काही दरम्यान शिस्त पालन जे आहे, बागेतील फुले तोडू नये, वस्तूंना हात लावू नये, फोटो काढण्यास सक्त मनाई असेल त्या ठिकाणी फोटो काढू नये, अशा प्रकारच्या ज्या काही सूचना आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. मग काही ठिकाणी जे काही स्थळ आहे त्यांना भेटी देण्यापूर्वी किंवा देण्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता असते ती आधीच घेतली गेली पाहिजे. मग प्रवेश फी असल्यास त्यांची जी काही पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे. क्षेत्रभेटीवरून परत आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जी काही चर्चा आहे ती घडून आणली पाहिजे. आपण कोणत्या गोष्टींचा अनुभव घेतला, कोणत्या गोष्टी बघितला, हे ज्या काय आहे ते चर्चा जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये घडली गेली पाहिजे. मग चित्रभेटीमध्ये कोणते म्हणजे ठिकाणं आपण त्यामध्ये घेऊ शकतो, प्रदर्शन घेऊ शकतो, वस्तू संग्रहालय जाऊ शकतो, प्राणी संग्रहालय, रात्री आकाश दर्शन असतं, बाग बगीचे, कारखाने, उद्योगालय, वेधशाळा, शेती, अभयारण्य, मत्स्यालय, फुलपाखरे इत्यादी ठिकाणी आपण क्षेत्रभेट जी आहे ती देऊ शकतो. पुढे आहे प्रदर्शन. मग विज्ञान विषयाचा अभ्यास करताना विज्ञान प्रदर्शन हा महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे शाळांमध्ये इयत्तानुसार जे काही प्रदर्शनं भरवली जातात, तालुक्या स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि शेवटी देश पातळीवर विज्ञान प्रदर्शनं जी असतात ती भरवली जातात. मग त्यामुळे विविध वैज्ञानिक किंवा वैज्ञानिक तत्त्वज्ञानावर आधारित जे काय आहे ते साहित्य निर्मिती करणं किंवा साहित्य निर्मिती त्या प्रदर्शनात करणं गरजेचं असतं. मग प्रदर्शनातील जे काही साहित्य आहे त्यांची मांडणी विभागावर केलेली असते किंवा प्रदर्शनासाठी सूचित केलेल्या विषयानुसार असते. त्यात प्रतिकृती, विविध यांत्रिक नमुने, कल्पकतेवर आधारलेले किंवा तयार केलेले जे काही साधने असतात ते त्यामध्ये असतात. मग त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण समावेश करू शकतो, विविध जे काही प्रॅक्टिकल किंवा मग ज्या आपल्या सिद्धांत आहे त्यांच्या आकृत्या, तक्ते, फ्लो चार्ट्स इत्यादी तयार करू शकतो. विद्यार्थ्यांचं जी प्रकल्प त्यांना करायचा आहे त्यामध्ये गट चर्चा निर्माण केली गेली पाहिजे इत्यादी जे काय आहे ते त्यामध्ये आपण करू शकतो. त्याचे फायदे काय आहे, विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाप्रती अभिरुची वाढते, सृजनशीलतेचा आनंद मिळतो, चिकित्सक निरीक्षणाची संधी प्राप्त होते, वैज्ञानिक तत्वांची पडताळणी केल्यामुळे विज्ञानाचे जे काही जीवनातील स्थान आहे ते महत्त्व कळतं, शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होतात, विज्ञानाचा शास्त्रज्ञांच्या भूमिकेत जाण्याची जी काही संधी आहे ती प्राप्त होते, प्रदर्शनातील वस्तूंचा वाहवा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा जी आहे ती मिळत असते. पुढे आहे संग्रहालय. मग प्राचीन तथा अर्वाचीन वस्तूंची सुबक मांडणी करून ज्याचे जतन करण्यात येते त्याला म्हणायचे संग्रहालय. मग त्यामध्ये काय असतात, शिल्पकलेचा नमुना असतो, नक्षीकाम असतं, मातीच्या वस्तू असतात, भांडी, प्रतिकृती, पुतळे, कुसरीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या असतात, विविध कालातील नाणी असतात, विविध धातूंपासून तयार केलेल्या मूर्ती असतात, भांडी, शंख, शिंपले इत्यादी ज्या गोष्टी असतात त्या कशामध्ये असतात, संग्रहालयामध्ये आपल्याला बघता येतं. मग त्याचे शैक्षणिक महत्त्व काय आहे, विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेस वाव मिळतो. मग ऐतिहासिक तोफांचे निरीक्षण करून त्या कोणत्या धातूंपासून बनवल्या आहेत त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन मिळतं. मग ज्या अध्ययन अनुभवांची योजना प्रत्यक्ष वर्गात करता येत नाही यासाठी संग्रहालयात जाऊन तो अनुभव जो आहे तो मिळवता येतो. मग उदाहरणार्थ तारा मासा वर्गात आकृतीच्या सहाय्याने शिकवला पण प्रत्यक्ष त्याचे स्वरूप जे आहे ते ॲक्वेरियममध्ये पाहायला मिळते. मग त्यामुळे ज्ञानाचं दृढीकरण होतं. मग संग्रहालयात भेट दिल्यानंतर वृत्तांत लेखन चर्चा वर्गात घेता येतात, त्यामुळे विद्यार्थी क्रियाशील होतात. विद्यार्थ्यांचे जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन असतो तो वाढीस लागतो. गटागटामध्ये भेट दिल्यामुळे सहकार्याची वृत्ती जी असते, भावना जी असते ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. विद्यार्थ्यांना भेटी दरम्यान दिलेल्या ज्या काही सूचना आहे त्यामुळे काय होतं, जी शिस्त असते ती विद्यार्थ्यांमध्ये अंगी बाळगू लागते. नंतर आहे विद्यार्थ्यांचं पुढचा पॉईंट आहे नियोजन, वार्षिक घटक आणि पाठ नियोजन. मग अध्यापनाचे नियोजन आहे, त्यामध्ये नियोजनाचे महत्त्व काय आहे ते दिलेलं आहे. मग त्यातला पहिला पॉईंट आहे वार्षिक नियोजन, नंतर आहे घटक नियोजन आणि पाठ नियोजन. ते आपण खूप वेळेस बघितलेलं आहे, 3 ते 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं कोणतंही एक नियोजन तुम्हाला. ठीक आहे, तर ते आपण स्किप करूया, त्याची आवश्यकता फक्त आपण बघूया.
किंवा नियोजनाची आवश्यकता का भासली आहे की पाठ्यक्रम निर्धारित कालावधी पूर्ण करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता भासते. मग घटकातील जो काय आशय आहे त्या आशयानुसार जी काय काठिण्य पातळी आहे ती ठरवून आणण्यासाठी, ठरवलेले जे काय उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी, अध्यापनाची जी काय दिशा आहे ती निश्चित करण्यासाठी, घटकातील आशय अध्यापनासाठी लागणारा कालावधी यांची सांगड घालण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार अध्यापन करण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडून आणण्यासाठी, योग्य अध्यापन पद्धतींची निवड करण्यासाठी आणि योग्य अध्यापन साहित्यांची निवड करण्यासाठी कशाचं गरज असते? नियोजनाची आवश्यकता असते. मग त्यातलं पहिलं आहे वार्षिक नियोजन. मग त्याचा जो काही नमुना आहे तो त्यांनी पुढे दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की वार्षिक नियोजन म्हणजे काय, खूप वेळेस आपण अभ्यासलेलं आहे. तर नमुना आहे तो तुम्ही बघून घ्यायचा. त्याच्यामध्ये घातांक जे आहे तो घातांक दिलेला आहे. ठीक आहे. तर त्रिकोणाचे गुणधर्म, वार्षिक नमुना दिलेला आहे. मग कोणते कोणते जे काही घटक आहे ते वर्षभरात आपल्याला कोणते घटक शिकवायचे आहे ते त्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यात आहे त्रिकोणाचे गुणधर्म, वर्ग आणि वर्गमूळ, घातांक, सरासरी, चलन, वैज्ञानिक राशींचा गुणाकार, त्रिकोण रचना, चौकोन, परमीय संख्या इत्यादी ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी तिथे दिलेल्या आहे. नंतर दुसरा पॉईंट दिलेला आहे तो आहे घटक नियोजन. मग घटक नियोजन काय आहे तेही आपण खूप वेळेस बघितलेलं आहे की वार्षिक नियोजनानंतरची जी काही पायरी आहे तिला म्हणायचं घटक नियोजन. मग वार्षिक नियोजनातून घटकासाठी उपलब्ध तासिकांची संख्या कळते. तर घटक नियोजनमधून जो काही आशय आहे तो आपल्याला टप्प्याटप्प्याने कळत जातो. मग त्यामध्ये कसं शिकवायचं आहे, काय शिकवायचं आहे आणि काय शिकवायचं हे जास्त गरजेचं आहे. मग त्यामधून किती उद्दिष्ट विद्यार्थ्यांना साध्य होतील हे त्यांनी दिलेलं आहे. मग अशा प्रकारे त्यांनी जो काही नमुना जो आहे तो घटक नियोजनाचा नमुना त्यांनी दिलेला आहे. तो खालील प्रकारे आहे. तर तो तुम्ही स्वतः रीड करून घ्यायचा आहे. बरोबर. जवळपास 3 ते 4 पेजेस जे आहे ते घटक नियोजनाचे दिलेले आहे. नंतर आहे पाठ नियोजन. मग पाठ नियोजन काय आहे की वार्षिक व घटक नियोजनानंतर जो काय केलेला पाठ नियोजन असतो तो अंतिम टप्पा असतो. मग अध्यापन यशस्वी होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी पाठ नियोजनाची गरज किंवा पाठ नियोजन जे आहे ते केलेलं गेलेलं असतं. ठीक आहे. तर पाठ नियोजनचं आपण खूप वेळेस 2 पाठ तासन पण आपण तयार केलेले आहे. तर त्याच्यामध्ये पाठ नियोजनचा नमुना दिला आहे. गणित आहे, घटक आहे नित्य समानता आणि उपघटक आहे a+b² विस्तार सूत्र जे आहे ते त्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण ते बघितलेलं आहे. मग ते कसं आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये उद्दिष्टे व स्पष्टीकरण, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, शैक्षणिक साधने काय काय लागणार आणि शेवटी कोणतं मूल्यमापन झालंय हे त्यामध्ये दिलेलं गेलेलं आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो नंतरचा जो पॉईंट आहे तो पाठाचा नमुना दिलेला आहे. तर पाठाचा नमुना जो काही पाठाचा नमुना आहे तो तुम्हाला यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते आपलं चुंबकत्व जे आहे त्याचं सांगितलेलं आहे. त्याचे गुणधर्म काय काय आहे, तर त्यामध्ये लागणारी जी साधने कोणती कोणती आहे, सूत्र कोणतं वापरलं आहे, सुगमाकडून दुर्गमाकडे कोणती अध्यापन पद्धत वापरली आहे, प्रयोग दिग्दर्शक पद्धत वापरलेली आहे. त्याचं जे काय आहे पाठ टाचन जे आहे ते त्यांनी पुढे दिलेलं आहे. तर ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि शेवट जे आहे ते फलक लेखन जो असतो तो फलक लेखनसुद्धा त्यांनी तिथे दिलेला आहे. तर तोही पाठ टाचन झाल्यावर तुमचं फलक लेखन खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. तर ठीक आहे. अशा प्रकारे वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन आणि पाठ टाचन जो आहे तो स्वतंत्र पॉईंट आहे. तर ते आपण बघितलेलं आहे. तर पुढे दिलेलं आहे स्वाध्याय आहे. त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर आहे, तुलना करा, जोड्या लावा दिलेल्या आहे, लघुत्तरी प्रश्न आहे, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. तर अशा प्रकारे आपला जो काय आहे तो तिसरा चॅप्टर होता. तिसरा चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. 10 मार्क्सचं वेटेज आहे. यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मग अभ्यासक्रमात कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश असतो, पाठ्यक्रमाचे विश्लेषणासाठी निकष लिहा, पाठ्यक्रमाचं जे काही विश्लेषण आहे, उद्दिष्ट जे आहे ते स्पष्ट करा, आशय विश्लेषण म्हणजे काय, विज्ञान प्रदर्शनाचे फायदे, कोणती तरी जी एक पद्धत आहे, प्रायोगिक किंवा चर्चा पद्धत, प्रयोग दिग्दर्शक पद्धत, अजून आहे समस्या निराकरण पद्धत. 4-5 पद्धती आहे. त्यांच्यापैकी एक पद्धत विचारली जाऊ शकते. नियोजनापैकी एखादं नियोजन जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. पाठ्यपुस्तकाचे अंतरंग बहिरंग जे आहे ते विचारले जाऊ शकतात. आपल्याला F7मध्ये की कशा तरीमध्ये आपल्याला ह्यावेळेस अंतरंग की बहिरंग जे आहे ते विचारले गेलेले होते. 4 मार्क्ससाठी तो प्रश्न आहे तो विचारला गेलेला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला जो आहे तो तिसरा चॅप्टर संपलेला आहे. तर चौथा आणि पाचवा 6 चॅप्टर आहे या पुस्तकामध्ये, या विषयामध्ये. तर चौथा आणि पाचवा जो चॅप्टर आहे तो आपण लवकर घेऊया.
6 नाही 5च आहे. तर F1 कंप्लीट झाला आहे, F2 पण झाला आहे, 3 पण झाला आहे, 4च्या नोट्स ज्या आहे त्या चालू आहे, प्रिपेरिंग चालू आहे. नाही 4 आणि 6च्या जो आहे ते नोट्स प्रिपेरिंग चालू आहे. F5 आपला राहतोय फक्त आणि S8चा जो काय आहे सेकंड पार्ट भाग 2चं पुस्तक जसं मला भेटेल तर मी त्याच्यावर व्हिडिओ जो आहे तो अपलोड करून देईल. तर अशा प्रकारे आपला सिलेबस जो आहे तो जवळपास कंप्लीट होत आलेला आहे. आणि बाकी जे आहे आपण व्हाईट बोर्ड थ्रू जे काय आहे CDP बाल पॅडागॉजी जी आहे तर ती सुरुवात केलेली आहे. तर आय होप सो तुम्हाला तेही व्हिडिओ आवडत असतील. आणि ग्रुप CDची जर तुम्हाला एक्झामचं प्रिपरेशनसाठी काही पॉईंट्स किंवा मग ज्या काही नोट्स आहे किंवा मग लर्निंग मटेरियल जर हवं असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.